जसं पास्टरने सांगितलं खरंच आपण त्या ह्याच्यामधून चाललेलो आहोत की आपल्याला वेळोवेळी सतर्क राहणं गरजेचं आहे, सावध राहणं गरजेचं आहे. प्रभू आज आपल्याला शिकवत आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्याला अशा गोष्टी पाहायला मिळत आहेत, तुम्ही ज्या गोष्टी जो व्यक्तीबद्दल तुम्ही असं म्हणणार नाही त्या व्यक्तीला प्रभू उचलून घेते. प्रेज लॉर्ड. जे घडणार नाही असं वाटत आहे ते घडत आहे. आज आपल्याला सावध राहणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. बिकॉज त्याचं आगमन जवळ आहे, त्याचं येणं जवळ आहे. प्रभूला धन्यवाद देऊया. आजचा दिवस प्रभूने दिला सुंदर अशा गीतांच्या द्वारे त्याची आराधना करण्यासाठी सहाय्य केलं. आपल्याला परमेश्वरासोबत एकरूप होण्यासाठी गीतांनी मदत केली, त्यासाठी धन्यवाद. चला या समय आपण वचनाकडे जाऊया. वचनाकडे जात असताना आपण प्रबोधनामध्ये जाऊया. तर आपल्यामध्ये पास्टर सुरेश आहेत वैजापूर या ठिकाणून, तर त्यांना मी विनंती करतो की ते आपल्याला प्रबोधनामध्ये चालवतील. प्रेज द लॉर्ड. सामर्थ्याच्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, तुझे उपकार मानतो. तू आमच्यावर दया केली म्हणून आजचा दिवस आम्हाला भेटला. प्रभू, आमची योग्यता लायकी पात्रता नाही देवा, तरी तूच आमच्यावर दया केली. येशूमध्ये आम्हाला प्रभू अविनाशी जीवत नाही त्याचा भाग होण्यासाठी प्रभू तू निवडलं, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. देव बाप्पा, तुझी आराधना करण्यासाठी, तुझी महिमा करण्यासाठी, तुझे साक्षी बनण्यासाठी तू आम्हाला उभं केलं, त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभुदेवप्पा, ज्या गोष्टींनी आमचं मन ठरवून गेलं आहे, भीती आहे प्रभुदेवप्पा, त्या सर्व गोष्टी आम्ही आज तुझ्या पायाजवळ आणतो, तुझ्या क्रोसाच्या पायाजवळ आणतो. देवप्पा, तू त्या गोष्टी आमच्या जीवनापासून दूर करणार आहे, तू आम्हाला दया करणार आहे, आम्हाला करणार आहे देवप्पा, म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो. ही वेळ आमची तुझ्या हातात घे प्रभू. तुझ्या वचनामधून तू आम्हाला उत्तेजित कर, तू सहाय्य करू, कृपा करू. केलेल्या सर्व देवबद्दल उपकार म्हणतो. पुन्हा एक वार आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातात गेले बाप्पा, सहाय्य करू. प्रभूच्या गौरव नावामध्ये म्हणतोय. आमेन. आपण कलसे करसपत्र काढू. त्याचा पहिला अध्याय, कलसे करसपत्र त्याचा पहिला अध्याय, त्याचं 9 ते 14 वचन आपण बघायचं. कलसे करसपत्र त्याचा 9वा अध्याय, कलसे करसपत्र पहिला अध्याय 9 ते 14. यावरून आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधाच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे, अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतुष्ट करता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनांच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठायी त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळाली आहे. देव आपल्या वचनावर आशीर्वाद देव. ज्या साक्ष्या आपण ऐकल्या, आणि आमच्या घरी थोडासा पाण्याचा प्रश्न आहे, त्यामुळं मला लेट व्हायला नाही आवडत, परंतु हल्ली प्रॉब्लेमच होत आहे, त्याच्यामुळे मला क्षमा करा. बाळक साहेबांना काल सांगितलं येईल म्हणून, परंतु अगोदर यायला पाहिजे होतं, आणि मी देवाचा सेवक असून मी उशीर आलो, त्याबद्दल मला क्षमा करा. देवा मला क्षमा करत, तशी मी प्रार्थना करत क्षमा मागत येतो. आम्ही भरपूर दूर होतो राहायला चर्च पासून. जेव्हा आम्ही नवीन प्रभूमध्ये आलो
तेव्हा नंबर 1 मी चर्चमध्ये असायचो, व्यवस्थित करायचो चर्च, आणि मी सायकलवर यायचो असं. नंतर लग्न झाल्यावरही तेच होतं, आम्ही डबल शीट सायकलवर यायचो, पण आम्हीच असायचो सुरुवातीला. परंतु हल्ली थोडासा प्रॉब्लेम होत आहे, त्याबद्दल मला चांगलं नाही वाटत त्या गोष्टी. परंतु प्रार्थना करा, आणि आम्ही करत आहे प्रार्थना. देवापणे आमचा ज्या गोष्टीमुळे आम्हाला अडथळा निर्माण होत आहे त्या गोष्टी सॉल्व्ह कराव्या, आणि आम्हाला लवकर देवाच्या लोकांमध्ये, देवाच्या भवनामध्ये येण्यासाठी मदत व्हावी म्हणून. Praise the Lord. 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 ज्या पद्धतीनं सांगितलं की पालक साहेबांनी सांगितलं, जे खास करून मोबाईल जे गॅजेट्स आहे, परंतु आता जे शोकांतिका हीच आहे की प्रत्येक गोष्ट त्याच्यावरच डिपेंड आहे. ते नाही तर काम पण नाही होत असं. म्हणून थोडंसं लहान मुलांना त्यापासून दूर ठेवलं, पुन्हा प्रार्थना जर केली तर चांगलं होईल. मी देवाचा सेवक आहे. मी मागच्या कॉलेजला असल्यापासून देवाची सेवा करत आहे, आणि त्यावेळेपासून मला हे पाहायला भेटतं की ज्या गोष्टी आपण जास्त रिस्ट्रिक्ट करतो त्या गोष्टी पुन्हा पुन्हा त्याकडे जायला वाटतं. जसं आदामाने हवेला सांगितलं की जे खाऊ नको तेच खाण्याकडे त्यांचं मन गेलं. तर हा रिस्ट्रिक्शनचा भाग आहे किंवा थांबवण्याचा भाग आहे. परंतु मुलांना घेणं जवळ, प्रार्थना करणं, त्यांच्यासाठी त्यांना बसवणं आणि समजावून सांगणं, देव जर त्यांच्यावर पाखर घालील, त्यांना आवर घालील, तर नक्कीच ह्या गोष्टी आमच्याकडून शक्य होईल. आणि मी मागच्या दिवसांमध्ये असा स्वतःशी ठराव केला, प्रार्थना केली त्यासाठी की देवा मला गोड सोडण्यासाठी मदत कर. मी ॲडिक्टेड आहे ॲक्च्युली. जसं दारूचा ॲडिक्टेड आहे तसं मी गोडचा ॲडिक्टेड आहे. मला गोड जर नाही खाल्लं तर दिवसभरामध्ये तर मला चक्कर येतील, भूक लागेल, काहीतरी होईल, बॉडी थरथरेल. परंतु आजचा 6वा दिवस आहे, मी गोडला शिवलोच. पुन्हा दुसरी गोष्ट आहे, मी असं ठरवलं की मी यानंतर एकही रील नाही पाहणार. कारण मोबाईल हातात आल्यावर सहज रील पाहायला मन होतं. त्याच्यातून पुष्कळ गोष्टी शिकायला भेटतात, परंतु पुष्कळ अनवॉन्टेड गोष्टी असतात. असं नाही की अनवॉन्टेड गोष्टीवर लक्ष जातं, त्या अवॉइड करतो कारण देव पण आपल्या बरोबर आहे म्हणून. परंतु तरी सुद्धा त्यामध्ये वेळ जो जात आहे ना, तो अक्षरशः आपलं जीवन उद्ध्वस्त करणार फिलिंग आहे. त्यामुळे बेस्ट आहे की आपण प्रार्थना करणं. सकाळी मी प्रार्थना करतो की देवा आज मला रील पाहायला मदत नको करू, ते म्हणजे मला मदत कर की मी कंट्रोल करीन. दुसरी गोष्ट गोडवर कंट्रोल करेन. आणि हे अगदी प्रॅक्टिकल आहे आणि हे होत आहे बघा माझ्याकडे. मी करत आहे ह्या गोष्टी, त्याबद्दल मला धन्यवाद देतो देवाला. त्याऐवजी मला भरपूर पुस्तकं आहे, मी पुस्तकं वाचत आहे आणि देवाचं वचन मी जास्त वेळ वाचू शकतो. 2-3 दिवसांनी म्हणजे 19 तारखेपासून 19 ते 22 तारीख यवतमाळ म्हणून एक यवतमाळच्या जवळ लसीन एक गाव आहे, त्या लसीनेला आहे ना फॅमिली कॉन्फरन्स आहे. त्या फॅमिली कॉन्फरन्समध्ये मला एक संपूर्ण पुस्तक एक्सपोजिशन करायचंय. डिव्होशन्स घ्यायचे, 4 डिव्होशन्स घ्यायचे. मग त्याची तयारी करत आहे, त्यासाठी भरपूर मला मदत होत आहे. परंतु पुस्तक जरा डेंजर आहे, ते म्हणजे गीतरत्न. आणि ज्यांनी मला घ्यायला लावलं त्यांनी असं सांगितलं की गीतरत्न घेत असताना शब्द चोरू नका. फ्रँकली ज्या गोष्टी तुमच्या डोक्यात येतील, देव तुमच्या डोक्यात टाकेल त्या गोष्टी बोला. कारण ते पुस्तक देवाने आपल्या बायबलमध्ये ठेवलेलं आहे, आपल्या वचनामध्ये ठेवलेलं आहे, म्हणून तेही देवाचं वचन आहे. म्हणून लाजू नका, शब्द चोरू नका. आणि हे फार टफ आहे. म्हणून हा जो पूर्ण जवळजवळ 15 दिवसाचा कालखंड माझ्यासाठी चॅलेंजिंग आहे. कारण मी जेव्हा ते वाचायला घेतो, त्याला एक्सपोजिशन घेतो, इतक्या भयानक आयडियाज आहे ज्या फक्त पती आणि पत्नीमधल्या आहेत. त्यामुळं त्या बोलायच्या कशा हाही प्रश्न आहे. म्हणून त्यासाठी सुद्धा ही तयारी आहे. आणि हा पूर्ण हप्ता देवाच्या सानिध्यामध्ये देवाने बसायला कृपा केली, वचन वाचायला कृपा केली, त्यासाठी मी देवाला धन्यवाद देतो. कलसेकराच्या पत्राकडे आपण वळूया. आणि ह्या पत्रामध्ये जर तुम्ही 4 अध्यायाचे वाचले तर आपल्याला एक गोष्ट दिसेल की पावलाने हे कलसे या लोकांना पत्र लिहिलं, कलसे. परंतु एक लिकस व्हॅली म्हणून एक ठिकाण आहे, त्या ठिकाणामध्ये 3 चर्च आहे. एक लवदोकियाचं चर्च होतं, एक हेरापोलीचं चर्च होतं आणि एक कलसेकराचं कलस्य ही मंडळी होती. असे त्रिकोण बनवला होता त्या व्हॅलीच्या आसपास. असं या साईडला कलस्य आहे, हेरापोलिस आहे, लवदोकिया आहे, असे 3 मंडळ आहेत.
मग हे चर्च पावलाने असं सांगितलं शेवटी, जर तुम्ही वाचलं 4थ्या अध्यायामध्ये, की तुमचं वाचून झाल्यावर हे लवदोकिया आणि हिरापोलिस ह्या मंडळांना देखील वाचून दाखवाय. म्हणजे प्रामुख्याने हे जरी कलसेकराच्या लोकांना पहिलं लिहिलं, परंतु हे त्या बाकीच्या 2 मंडळांना सुद्धा होतं लिकसवाडीमध्ये. आणि समस्या काय झाली होती की पुष्कळ जे यहुदी ख्रिस्ती लोक झाले ते आले आणि त्यांनी शिकवायला सुरुवात केलं. या लोकांना ज्यांनी ऑलरेडी देवाचं वचन ऐकलं, ते जे देवाबरोबर चालत होते, मग त्या लोकांना असं सांगितलं की तुम्हाला तारण पाहिजे आहे का, स्वर्गाचं राज्य पाहिजे आहे का, मग पहिली गोष्ट तुम्हाला काय करावं लागेल, तुम्हाला सुलता करून घ्यावी लागेल तुमची. म्हणजेच पहिलं तुम्हाला यहुदी व्हावं लागेल, त्यानंतर तुम्हाला येशू ख्रिस्ताचं तारण प्राप्त होऊ शकतं किंवा लाभ होऊ शकतो. ही गोष्ट ते प्रामुख्याने शिकवत होते. पुन्हा त्यांनी भरपूर गोष्टी सांगितल्या की ज्या आमचे सणवार आहे ते तुम्हाला पाळावं लागेल, तुम्हाला सेलिब्रेट राहावं लागेल, म्हणजे पूर्ण ब्रह्मचर्य तुम्हाला पत्करावं लागेल, लग्न न करणे, लग्न करून न देणे, ह्या गोष्टी आहेत त्यामध्ये, असं तुम्हाला राहावं लागेल. म्हणून पुष्कळ ज्या ख्रिस्ताचा क्रूस ना करून, ख्रिस्त त्यांना इम्पॉर्टंट होता. थोडक्यामध्ये काय होतं माहिती का, शुभवर्तमानच आहे, परंतु ते शुभवर्तमान चुकीच्या शिक्षणामध्ये त्याला आवरण करून आणि मग लोकांच्या समोर परसल्या जात होतं, दिल्या जात होतं. त्याला ऍड्रेस करण्यासाठी, त्या गोष्टी सॉल्व्ह करण्यासाठी देवाच्या आत्म्याने पावलाला उत्साहित केलं आणि त्यांनी मग ह्या गोष्टी लिहून काढल्या. 9व्या वचनापर्यंत आता मला थोडा वेळ आहे, म्हणजे मला उद्बोधन करायचंय म्हणून मी 9 ते 14 ह्या गोष्टी तुम्हाला सांगतो. ह्यावर आम्ही हे ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड न पडू देता प्रार्थना करून मागतो की, आता पहिली गोष्ट आहे आणि हे बार बार म्हणत आहे पाऊल, याच्या 1:7 मध्ये आहे, एपफ्रासचं नाव आलेलं आहे. आणि ही मंडळी पाऊलाने स्थापन नाही केली, बहुतांश रीतीनं ही मंडळी एपफ्रास हा जो देवाचा दास होता त्याने स्थापन केली. कारण नंतर याच्याबद्दल असं म्हटलेलं आहे की तो तुमच्यासाठी जीव तोडून प्रार्थना करतो. एपफ्रास हा जीव तोडून प्रार्थना करतो आणि हा पाऊलाचा सहसाथी होता. म्हणून ही मंडळी एपफ्रासनी स्थापन केलेली होती. आणि जेव्हा 2 देवाचे दास एकत्र भेटायचे, देवाचे सेवक, आता ही एक फार मोठी गोष्ट आहे, तर ते काय करायचे माहिती का, ते इकडल्या तिकडल्या गोष्टी बोलायचे, परंतु मुख्य विषय त्यांचा काय असायचा, कलसेकराच्या मंडळीतल्या लोकांचा विश्वास कसा आहे, त्यांचा ग्रोथ होत आहे का, त्यांना कोणत्या कोणत्या गोष्टी भेडसावत आहे. मग हे 2 देवाचे जे दास आहे ते बसायचे, किंवा 3 किंवा 4, जेव्हाही कधी देवाचे लोक एकत्र आले ते एकत्र येऊन वेगवेगळ्या विश्वासणाऱ्यांबद्दल बोलायचे आणि बोलून काय नेमकं काय करायचे, त्यांच्या विश्वासाबद्दलची चौकशी करायची. आणि ते ऐकल्यानंतर त्याला सोल्युशन म्हणून काय, देवाच्या सानिध्यामध्ये बसून प्रार्थना करून मग ज्या गोष्टी देवा त्यांना सांगेल त्या गोष्टी ते लिहायचे आणि त्या मंडळांना पाठवायचे. तेच आपल्या समोर आज पत्र आहे. जसं मग एपफ्रासने सांगितलं पाऊलाला की काय नेमकं झालेलं आहे त्या ठिकाणी. म्हणून तो काय म्हणतो, पाऊल काय म्हणतो, पहिली गोष्ट, मी ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी प्रार्थना करायचं थांबत नाही. पहिली गोष्ट जी या ठिकाणी होते, इन्क्वायरी करणं आणि ऐकणं. देवाचे जे लोक आहे ते जेव्हा मंडळीमध्ये त्यांची नावनिशी झाली त्यावेळी आम्ही काय करतो, एकमेकांच्या विश्वासाबद्दल, एकमेकांच्या वाढीबद्दल आम्ही इन्क्वायरी करतो. किंवा आम्हाला त्याच वेळी माहित होतं जेव्हा आम्ही कोणाच्या बद्दल तरी विचारतो, हा विश्वासात कसा आहे, तो विश्वासात कसा आहे, ती विश्वासात कशी आहे. असं हे आमच्यावर आहे की आम्ही कोणाबद्दल ही इन्क्वायरी करतो का, जसे या ठिकाणी केलं. आणि इन्क्वायरी केल्यानंतर दुसरी फार महत्वाची गोष्ट आहे ऐकणं. ऐकणं ही अशी गोष्ट आहे की ज्यामुळं आम्ही, इव्हन आम्हाला काउन्सिलिंग करायचं ना, काउन्सिलरचा हा नियम असतो, काउन्सिलिंगचा मुख्य हा नियम असतो, यू कॅन बी बेटर काउन्सिलर ऑर बेस्ट काउन्सिलर व्हेन यू गिव्ह युअर इयर टू लिसन. जर तुम्ही ऐकण्यासाठी तयार आहात, आपला कान देता ऐकण्याला, तर तुम्ही चांगले काउन्सिलर बनू शकता, सल्लागार बनू शकता. जर तुम्ही ऐकत नाही कोणाचं तर ते बनू शकत नाही. आणि आताच्या दगदगीच्या काळामध्ये ना आम्हाला ऐकण्यासाठी वेळ नाही, कोणाची इन्क्वायरी करण्यासाठी वेळ नाही. तुम्ही कोणाकडे तरी जा,
तिथं बसल्यानंतर लोकांची इतक्या समस्या असतात ना, त्यांना फक्त कोणीतरी खांदा दिला पाहिजे डोकं ठेवायला, कान दिला पाहिजे ऐकण्याला. असं जर झालं तर ते भरपूर दुःखामध्ये. आणि आपण सगळे देवाचे लोक म्हणून आपलं कर्तव्य आहे की लोकांना जर आपल्याला वाढवायचं असेल, त्यांची इन्क्वायरी करणं, त्यांचं ऐकणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. मग आम्ही दुसरी स्टेप घेऊ. पॉल म्हणतो ऐकल्या दिवसापासून, आणि पुन्हा तो म्हणतो आम्हाला आनंद पण झाला. याच्यामध्ये आनंद पुढच्या भागामध्ये आपण पाहू. काय ऐकलं त्याने? 3ऱ्या वचनापासून ते 8व्या वचनापर्यंत जर तुम्ही पाहिलं, पण 2च शब्द त्याच्यातले घेऊ आपण. 3-4 मध्ये असं म्हटलं, ख्रिस्त येशू मधील तुमचा विश्वास व तुमची सर्व पवित्र जनावरील प्रीती. थोडक्यात हे त्यांच्या वाढीचं चिन्ह आहे. ह्या लोकांनी काय केलेलं आहे? ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवलेला आहे आणि पवित्र जनावर प्रेम करत आहे. या 2 गोष्टी बरोबर जाणं फार गरजेचं आहे. कधी कधी एक होऊ शकतं, येशू ख्रिस्तावर प्रेम राहू शकतं, येशू ख्रिस्तावर विश्वास राहू शकतो, पण तो पवित्र जनांच्या संबंधाने नाही राहू शकत. आम्हाला एकमेकाला जर अशी इच्छा आहे की आम्ही वाढायला पाहिजे, तर एकदम प्रॅक्टिकल, म्हणजे आता याचं मी वेगळ्या भाषेत सांगू राहिलो चांगलं, पण आपण दोघं शेजारी किंवा असं एकमेकाबरोबर समजा बसलो तर मग आपल्या गप्पा चालतात. ती तसंच विचारणार, आज माझ्यासाठी प्रार्थना केली का? आज कोणतं बायबल वाचलं? म्हणजे काही मला सांगावं तुमच्याकडून. असं आपण इथंच पुलपिटवर उभं राहूनच ते विचारतो भरपूर वेळा, तुम्ही बायबल वाचलं का? पण दैनंदिन जीवनामध्ये जेव्हा आम्ही भेटलो, अरे आज प्रार्थना केली का तुम्हाला, असं विचारणं हे इथून सांगण्यापेक्षाही मोठं आहे. कारण हे लोकांना किंवा विश्वासणाऱ्यांना, सगळ्या लोकांना इथून ऐकायची सवय आहे. त्यांचं काम आहे ते सांगत राहणं. पण 2 भाऊ किंवा पती पत्नी म्हणा, आज तू वाचलं का? मला वाटतं मागच्या वेळा मी तुम्हाला सांगितलं, डेव्हिड पॉसन आहे ना, त्यांनी असं सांगितलं की मी आणि माझ्या पत्नीमध्ये सकाळी उठायची सवय आम्हाला, पण आमच्या दोघांमध्ये आम्ही एक करार केलेला आहे. काय करार केलेला आहे माहिती का? जो अधिक वाईट टाइम करेल त्याच्यासाठी दुसरा चहा बनवून दे. आणि चहा बनवावा लागतो, म्हणजे वाईट टाइम म्हणजे देवाचं वचन वाचणं आणि प्रार्थना करणं. कधी कधी आम्ही असं करून पाहिलं का? आमच्या आईला आम्ही विचारलं का, मम्मी तू बायबल वाचलं का? लेकरा तू बायबल वाचलं का? भावा तू बायबल वाचलं का? बहिणी तू बायबल वाचलं का? आमच्या ताईने सांगितलं की बायबल वाचायला वेळच नव्हतं भेटत, है ना? आम्ही एकमेकांना असं एनकरेज करू शकतो. प्रबोधन, उद्बोधन, उत्साही करणे, ह्याच गोष्टी अशा फार मोठ्या गोष्टी नाही दैनंदिन जीवनामध्ये. थोडक्यात आम्ही जी डॉक्टरीन शिकत आहे, आम्ही जे शिक्षण शिकत आहे, ते आमच्या दैनंदिन जीवनामध्ये पर्क्युलेट कसं, ते कसं उतरत आहे, त्याहून आमचं ग्रोथ दिसेल, आमची वाढ दिसेल. आमचं प्रार्थना करणं आहे, बायबल वाचणं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये. आणि हे ऐकल्याबरोबर तो असं म्हणतो, ऐकल्या दिवसापासून. पुन्हा एक गोष्ट याच्यामध्ये, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आनंद करणे, एकदम आनंद होणे. तुम्ही बघा, जेव्हा तो असं वचन लिहितो ना, पौल देवाचा पवित्र आत्मा देऊन सांगतो ना, ही किती मोठी गोष्ट आहे माहिती का? दुसरा माणूस देवाच्या वचनामध्ये वाढत आहे आणि म्हणून त्याच्यासाठी उत्तेजित होणं. मी आता पुण्यामध्ये गेलो होतो मागच्या हप्त्यामध्ये, तिथे 86 वर्षाचे अंकल आहे, उलटेकर अंकल म्हणून त्यांचं नाव आहे. उलटेकर अंकल एकदम जुन्या काळामध्ये, जुन्या म्हणजे त्यांच्या बापदाद्यांपासून ते प्रभूमध्ये आले. ब्राह्मण, पुण्याचे ब्राह्मण फॅमिली आहे, त्याच्यामधून देवामध्ये आले आणि ते देवामध्ये चालत आहे. आणि ते आम्हाला विचारत होते, तुम्ही जेव्हा कॉलेजमध्ये जाता सुसमाचार सांगायला, तुम्हाला कसा अनुभव येतो? तुम्हाला कोणी विरोध करतं का? लोक विरोध करतात का? जिथं राहतात तिथले लोक तुम्हाला काय म्हणतात? एकदम चौकशी करून. आणि तुम्हाला सांगू ते अंकलची कंडिशन काय, ते आजारी आहे. आता ह्या वयामध्ये त्यांचे हातपाय व्यवस्थित त्यांचं करू शकतात, परंतु जसं आम्ही फिरू शकतो तसं फिरू शकत नाही. ते बाहेर नाही जाऊ शकत. ते आंघोळीला मध्ये गेल्यावर ते तिथंच थांबतात भरपूर वेळ, 2-2 तास थांबतात, असं आम्हाला आंटीनं सांगितलं. 2-2 तास थांबतात. आणि त्यांच्या तरुण वयामध्ये असं सांगितलं जातं की कुठेही देवाची मीटिंग असो किंवा देवाचे लोक असो, त्यांना स्कूटरवर घेऊन फिरायला अंकलच तयार राहायचे, अंकलच घेऊन फिरायचे. हे आम्ही ऐकलं. कोणाला काही नसतं तर जाऊन अंकल त्यांना मदत करायचे. आणि जवळ बसून
आणि आम्हाला विचारून पूर्ण चौकशी करून घेतली. मग आम्हाला तिथून ऑफकोर्स त्यांच्या घरून आम्हाला सालिसबरी पार्क मधून आम्हाला एक आमचा जो स्टाफ होता तो कारमध्ये आम्हाला स्वारगेटला सोडणार होता. स्वारगेटहून मग आम्हाला ऑटो किंवा उबेर घेऊन आम्हाला आमच्याकडं जिथं आळंदीच्या आळंदीकडे जायचं होतं तिथं. परंतु तिथं गेल्यानंतर त्या अंकल ऐकत होते आणि हे सगळं ऐकल्यानंतर मग गाडी आली बाहेर, उबेर आली आणि आम्ही जायला निघलो. त्याच्यानंतर अंकल उठले. अंकलनी हे सांगितलं पहिलं की यांना तुम्ही इथून तिथं सोडू नका, तिथून तिथं जाऊ देऊ नका, माझ्या दारातून यांना डायरेक्ट उबेर करून द्या, कारण हे देवाची सेवा करत आहे. आणि आम्ही नाही म्हणत होतो पण त्यांनी ते करायला लावलं. पण उभे राहिले ते आणि मग आम्हाला सांगायला लागलं. थोडंच सांगितलं त्यांनी. बघा, गेल्यापासून 1.5 ते 2 तास फक्त ऐकलं, विचारलं त्यांनी आणि मग विचारलं की जे आता सध्या घडत आहे ना ते देवांनी ऑर्डेन केलेल्या गोष्टी आहेत. ऑर्डेन नाही म्हणू शकत आपण, पण देव त्याला परमिट करत आहे. कशासाठी? आम्हाला विश्वासात उभं करण्यासाठी. कारण आताच हे विचित्र गमती किंवा गोष्टी आमच्या भोवती आहे असं नाहीये. ह्या काळापासून इतक्या भयानक गोष्टी होत्या. जुन्या काळात तुम्हाला मेल प्रॉस्टिट्यूशन दिसत. तिथं असं म्हटलेलं आहे की कुत्र्याचे पैसे तू देवाच्या मंदिरात आणू नको. अनुवादाच्या पुस्तकामध्ये वॉर्निंग देताना देवाने कुत्र्याच्या बिझनेसचे पैसे देवाच्या घरात आणू नको. कुत्र कोणाला म्हटलं? जे पुरुष वेश्या व्यवसाय करायचे, त्यांच्या बिझनेसने निघालेले पैसे तुला देवाच्या मंदिरात आणायचे नाही. म्हणजे आताच नाही ह्या गोष्टी, त्या जुन्या काळापासून चालत आलेल्या आहेत. पण ख्रिस्ताच्या सुसमाचाराने जे लोक ख्रिस्तावर विश्वास ठेवून ज्यांनी नवीन जीवन प्राप्त केलं ते मात्र याच्यावर कंट्रोल करतात, त्या गोष्टीवर ते विजय प्राप्त करतात. म्हणून फार भयानक आहे. या भयानक दिवसांमध्ये त्यांनी सांगितलं की तुम्ही बिलकुल चिंता करू नका. देव आमच्यासाठी एका एका माणसाला, एका एका पार्टीला उभं करेल जे आमची काळजी घेईल आणि आम्हाला सुसमाचार सांगता येईल. म्हणून ह्या दिवसांमध्ये काय आहे? एकमेकाची चौकशी करणं आणि दुसऱ्याचं ग्रोथ पाहून, दुसऱ्याचा उत्कर्ष पाहून आम्ही आनंदित होतो. कारण हे फार डिफिकल्ट आहे बरं का. कोणाचं ग्रोथ पाहिलं ना, म्हणजे खेड्यामध्ये आम्हाला एकदम हे व्हायचं असेल. आम्ही जर लाईट घेतली तर आमच्या चुलतींना लगेच लाईट घेतली पाहिजे. आम्ही पोल्ट्री टाकली, त्यांनी लगेच पोल्ट्री टाकली पाहिजे. आणि हे खरं घडत गेलं बरोबर. आम्ही घर थोडस बांधलं, लगेच त्यांनी घर बांधायला पाहिजे. म्हणजे एकही गोष्ट दुसरी नाही. आम्ही विहीर खोदली, त्यांनी विहीर खोदलीच पाहिजे. पण आमचं सगळं प्लस मध्ये जायचं, कारण आम्ही देवाची प्रार्थना करायचो. त्यांचं निगेटिव्ह पण जायचं सगळं. हे पण करायचं. मी का सांगत आहे हे? तुम्ही करा ना, काहीतरी इनिशिएट करा, तुमचं करा. आम्ही जे करत आहे ते का करतो तुम्ही? हे माझं एक उदाहरण दिलं, म्हणजे दुसऱ्याचं न घेताना. परंतु कंटिन्यू अशा गोष्टी घडत आहेत. त्यांचा उत्कर्ष पाहून मला आनंद नाही. आणि देवाच्या वचनामध्ये पॉल हे जे देवाचे दास आहे, त्यांचा उत्कर्ष पाहिला, आनंद गडाला झाला. इतका आनंद झाला तो म्हणतो, ऐकल्या दिवसापासून मी प्रार्थना करण्यासाठी थांबत नाही, कारण मला लय आनंद झालेला आहे. जितका आनंद झाला, आम्ही गाणे म्हणू आणि प्रार्थना करू. मग हे होण्यासाठी काय करायला पाहिजे? जेव्हा आम्ही एकत्र येतो, एकमेकाची चौकशी करा. विश्वासात तो कसा आहे, त्याची साक्ष कशी आहे, ऐका. आणि मग त्याच्यासाठी जो म्हणतो प्रार्थना करा. मग प्रार्थना होते. पुढे चालून तो म्हणतो पहिली गोष्ट 9व्या वचनात. आता मी फास्ट लिहितो जरा. आता ह्या त्यांच्या ऐकण्यामध्ये काय असं स्पेशल होतं बघा. ह्यावरून आम्ही ते ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून सांगतो की सर्व आध्यात्मिक आता प्रार्थना करत आहेत. त्यांनी ऐकलं, त्याला एकदम भयानक आनंद झाला. आनंद झाल्यानंतर मग तो प्रार्थना करत आहे. आता प्रार्थना कशासाठी करत आहे, त्याच्या प्रार्थनेचं कंटेंट पाहू. आपण कधी कधी एकमेकाला विनंती देतो ना, प्रार्थना करा आमच्यासाठी. पॉल कशासाठी, काय कंटेंट काय बघा. तो काय म्हणतो, प्रार्थना करून मागतो की काय मागतो. प्रार्थनेचे पॉइंट काय? 1,
आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे. एक, देवाच्या इच्छेचं ज्ञान तुम्हाला प्राप्त व्हावं, देव तुम्हाला समजावा. मग जेव्हा त्यांनी ऐकलं, त्यांची चौकशी केली, एपाफ्रासने त्यांच्याबद्दल सांगितलं, ते विश्वासातच होते, ते देवामध्ये वाढत होते. पण मग ते ऐकल्यानंतर आता तिथंच त्यांनी नाही थांबायचंय. जिथं जेव्हा आम्ही प्रभूला ग्रहण केलं ना, आम्हाला तिथंच नाही थांबायचंय. आता त्याच्या पुढची स्टेप आहे. तुम्ही सगळ्या ठिकाणी पाऊल ज्या ज्या ठिकाणी विश्वासणाऱ्यांची प्रार्थना करतो ना, त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, ते विनंती पॉइंट तुम्ही ऐका. त्यांनी म्हणजे इव्हन किंवा त्याचं पोट दुखलं होतं ना, तर तो म्हणतो थोडासा द्राक्षरस घे. तो कधीच त्याच्या प्रार्थना करत नाही तो. परंतु त्यांनी कशासाठी प्रार्थना केली माहितीये का? मंडळ्या ज्ञानाने भरावा, देवाच्या इच्छेचं ज्ञान त्यांना प्राप्त व्हावं. ज्या वचनासाठी देवानी त्यांना निवडून ठेवलेले बघा, 12 वचन इथे, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जणांच्या वचनाचे विभागी होण्याजोगे केले, त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावे. ते जे वचन आहे ते प्रत्येक विश्वासणाऱ्याला समजावं. काल पाळक साहेब आम्ही सगळे फिनोरल मध्ये होतो. एक आमचा विद्यार्थी, त्याचे वडील वारले, पाळक साहेबच होते ते. आम्ही जेव्हा त्या भिंतीजवळ उभे होतो आणि त्यांच्याबद्दल आम्ही बोलत होतो, त्यांनी कसं काम केलं, काय राहिलं. आणि ते बिचारे आजारी होते, देवाचे दास आजारी होते, आणि आजारीपणातच काल परवा संध्याकाळी त्यांना रक्ताची एकदम हेवी उलटी झाली. त्यांनी कदाचित चॉक झालं, त्यांना श्वास नाही घेता आला आणि ते देवाचे दास निघून गेले. पण 8-9 महिन्यापासून त्यांची ट्रीटमेंट चालू होती. हे देवाच्या दासाला सुद्धा घडू शकतो. याच्यात काही नवल नाही. असं ख्रिस्त येशूला कोसावून मारावं लागलं म्हणजे जर आमच्या गुरुंनी दुःख भोगलं तर आम्ही या गोष्टीमधून जाऊ शकतो. पण मग आम्ही विश्वास का ठेवावा? जर आम्हाला लोकांच्या सारखं दुःखच होत असेल तर आम्ही का विश्वास ठेवावा? प्रश्न आहे की नाही? त्यांच्या सारखंच आमचं जर जीवन असेल तर आम्हाला काय फायदा? म्हणून पॉल काय म्हणतो माहिती का? हे प्रश्न असे, हे शास्त्र वाचलं, देवाचं वचन, त्याची इच्छा जर समजली, त्याचं वचनाच्या आम्हाला विभागी त्यांनी केलं, म्हणून ते जर आम्हाला समजलं तर आम्ही ह्या गोष्टीमध्ये सुद्धा आनंद करतो. कारण आम्हाला माहित आहे आम्ही येशू ख्रिस्ताबरोबर उठणार आहे. योग जुन्या करारामध्ये म्हणतो, मी माझं शरीर छिन्न विछिन्न झालं, माझी त्वचा संपूर्ण सडली लयास गेली, तरी याच डोळ्याने अंतिम माझ्या उद्धारकर्त्याला उभं राहिलेलं मी पाहिल. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. हा जो विश्वास आहे, यासाठी ख्रिस्त येशूवर आम्ही विश्वास ठेवलेला आहे. आम्ही मरत नाही. आम्ही मरत नाही म्हणजे आमचा अंत होत नाही. शरीर आम्हाला टाकावं लागतं, ही देवाची इच्छा आहे. कारण आम्हाला नवीन शरीर भेटलं पाहिजे. हे शरीर नवीन म्हणून बनवेल तो, आणि अनंत कालासाठी त्याच्याबरोबर जगेल. यासाठी आम्ही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आम्ही अनंत कालासाठी असलेले लोक आहे, ही देवाची इच्छा आहे. मग हे जर ज्ञान आम्हाला झालं तर मग आम्हाला ना दुःख माग फिरवणार, ना आमचं नुकसान आम्हाला माग फिरवणार, ना आमचे भांडणं, काहीही असो, कोणतीही गोष्ट असो, आम्हाला विश्वासापासून दूर करणार नाही. नाहीतर जर ज्ञान नसेल तर काय होतं माहिती? आमचे पास्टर टोमे होते ना, ते असं गमतीत म्हणायचे, एक बात ठीक आती है तो ये नाक गिर जाता है. म्हणजे एकदा शिंकलो आम्ही आणि हे नाकच तुटून पडलंय, तर हे नाक खरंच हे शरीराचा अविभाज्य घटक होता. फक्त शिंकल्याने नाक गळतं, तुटून पडतं, हा कोणता प्रकार आहे? थोडस मन वाकडं झालं, काहीतरी झालं म्हणून तुम्ही चर्चमध्ये यायचं थांबवणार, गाणं थांबवणार, वचन वाचणं थांबवणार. ही कोणती भक्ती होती? हे कोणतं जीवन होतं? हा विश्वास आहे का? अनंत कालाची लोक नाक गळण्याने, शिंक आल्याने तुटून जातात का? असं व्हायला नाही पाहिजे. म्हणून पावलाचा मुख्य प्रार्थनेचा विषय, इफिसकरस पत्र वाचा, तुम्ही थेसलोनिकरस पत्र वाचा, तिथे त्यांनी हेच म्हटलेलं आहे, तुम्हाला देव समजावा, देवाच्या इच्छेचं ज्ञान व्हावा. वतन कोणतं आहे तुमचं, त्या वतनासाठी देवाने बोलवलं, ते वतन तुम्हाला समजावं. त्याचं जर का तुम्हाला ज्ञान झालं तर तुम्हाला
ते नारायण मामा टिळकांचं गाणं आहे ना, येऊ दे संकट कडा पडू दे तुटून, धीर अंतरीचे रे नाही जायचे सुटून. मग आमच्यावर डोंगर कोसळू, कडा कोसळू, काही कोसळू, परंतु आमचा धीर जो देवापाने निर्माण केला तो कधीही तुटणार नाही. म्हणून पहिली त्याचा विनंतीचा पहिला प्रयोग हे काय आहे, तुम्हाला ज्ञान प्राप्त व्हावं, देवाच्या इच्छेचं ज्ञान प्राप्त व्हावं, तो या ठिकाणी हे म्हणत आहे. आणि पुन्हा म्हणतो तुम्ही देवाला संतोष व्हावं. बघा, आणि ह्या हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोष न करता त्याला शोभेल असे वागावे. दोन गोष्टी इथं, एक येशू ख्रिस्ताला संतोष व्हावं, त्याला खुश करावं. माझं सकाळी उठल्यापासून संध्याकाळी बिछाण्यावर जाईपर्यंत जीवन, यामध्ये मला प्रश्न विचारायचा आहे, आज मला कोणत्या गोष्टींनी प्रभूला संतोष द्यायचा आहे. सकाळी हा प्रश्न विचारू शकतो, कोणाला नका विचारू, स्वतःला विचारा. दुसऱ्याला विचारल्यावर, कारण आम्ही दुसऱ्याला विचारतो, आम्ही स्वतःला विचारतो. आणि संध्याकाळी मग बिछाण्यावर जायच्या अगोदर हे करा की आज कोणत्या गोष्टी अशा मी केल्या ज्याच्यामध्ये माझा प्रभूला संतोष झाला. कोणत्या गोष्टी अशा होत्या, मला पवित्र आत्मा सांगत होता करू नको दिवसभरात, पण मी त्या केल्या ज्यांनी माझ्या प्रभूला दुःख झालं. आम्हाला आमचं जीवन सुधारण्यासाठी एकदम ताबडतोब सोपा मार्ग आहे. कोणत्या गोष्टी, पुन्हा म्हणतो की सर्व प्रकारे त्याला शोभेल असं वागावं. तिसरी गोष्ट तो काय म्हणतो, तुम्हाला ज्ञान यासाठी मिळावं, पहिलं तुम्हाला त्याला संतोष व्हायचंय. दुसरी गोष्ट, तुम्हाला त्याच्या सुसमाचाराला किंवा प्रभू येशू ख्रिस्ताला शोभेल असं वागावं. माझ्या वागण्यामध्ये माझा प्रभू दिसतो का, हे आम्हाला शोधायचंय. ते इन द स्टेप म्हणून एक इन हिज स्टेप म्हणून एक पुस्तक आहे ना, एका चर्चने असं ठरवलं, माझ्याकडे आहे पुस्तक, एका चर्चने असं ठरवलं की आम्ही काय करू, जे आम्हाला बायबल सांगतं, प्रभू सांगतो तसं वागायचं. आणि ते म्हणतात की आम्ही सुरुवातीला लोकांचे म्हणजे हसायचे विषय झालो, जे प्रभू सांगले ते ऐकायला लोक आम्हाला हसायला लागले सुरुवातीला. पण जसे जसे दिवस जायला लागले ना, आमच्या मधला बदल आणि आमचं जे तात्विक जीवन आहे लोकांच्या लक्षात आलं. नंतर आमच्याकडे लोक यायला लागले, आमची वाखाणना करायला लागले, प्रभूला लोक जाणायला लागले. जेव्हा आम्ही प्रभूच्या पायावर पाय ठेवून चालायला, त्याच्या पाऊल खुणांवर चालायला, त्याचं ऐकून चालायला, म्हणून त्याला काय शोभतं, त्याला कोणत्या गोष्टी संतोष देणार आहे, ह्या गोष्टी तो तुमच्यामध्ये असाव्या. म्हणून तुम्ही पुन्हा म्हणतो चौथी गोष्ट, याच्यामध्ये तुम्ही वाढत जावे. जे ज्ञान तुम्हाला भेटलं ते तिथंच नका राहून देऊ, त्याच्यामध्ये वाढत जा. अपडेट, देवाचे सेवक असो, विश्वासणारे असो, कोणी असो, इव्हन लेक्चरर असो, प्रोफेसर असो, जर त्या लोकांना, आजकाल तर आयटी प्रोफेशन असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला अपडेट करावंच लागतं. तुम्ही जर एक प्रोग्राम शिकले आणि त्याच प्रोग्रामवर असं म्हणते की नाही आम्ही पूर्ण जीवनभर ह्याच प्रोग्रामवर आता आमचं करिअर करणार आहे, तुम्ही आउटडेटेड होता, लोक तुम्हाला फेकून देतात, कंपनीमधून जा बाबा, तुमचं काही काम नाही. का? कारण तुम्ही इन्क्रीज नाही झाले, तुमचं ग्रोथ नाही होऊ राहिलं. ग्रोथ कशामध्ये? तुमच्या माइंडमध्ये ग्रोथ नाही होऊ राहिलं, तुम्ही स्वतःला सुधरून नाही राहिलं. म्हणून तुम्हाला अपडेट करणं फार गरजेचं आहे. मग इन्क्रीज, आता हे इन्क्रीज कसं होऊ शकतो आम्ही देवाच्या ज्ञानामध्ये? काय मार्ग आहे याला, प्रॅक्टिकल काय मार्ग आहे? हा बोधाचा क्लास आहे बरं का. मला वचन सांगायचं म्हणजे मी तुम्हाला बोध करू प्रचार करायचं. काय कोणत्या गोष्टी आम्ही अवलंबू शकतो की आम्हाला वाढायला लागते? डेली बायबल अध्ययन. व्हेरी गुड. डेली देवाचं वचन, कारण हेच ज्ञान आम्हाला आहे ना. पुढं ह्याच पुस्तकामध्ये दोन सगळे ज्ञानाचे साधे ख्रिस्तामध्ये आहे. आम्हाला डेली अध्ययन करणे, बरोबर. जे देवाचे महान दास आहे, जे आद्य सायंटिस्ट आहे, अशा सुद्धा लोकांनी बायबल, आयझॅक न्यूटन त्याच्यापैकी एक असं नाव आहे की असं म्हटलं जातं त्यांनी गणिताचा भरपूर अभ्यास केला, कारण तो सायंटिस्ट होता, शास्त्रज्ञ होता, सायन्सचं अध्ययन केलं. पण जेवढं मटेरियल त्याने गणितावर किंवा विज्ञानाच्या गोष्टी संबंधाने नाही लिहिलं, त्याच्यापेक्षा जास्त लिखाण त्याने बायबलवर केलं. यशायाचं पुस्तक, प्रगटीकरणाचं पुस्तक, कोणी? आयझॅक न्यूटननी. जे चंद्रावर गेले, आद्य सायंटिस्ट जे लोक होते, ते लोक चांगले देवाच्या वचनावर विश्वास ठेवणारे होते. देव काय सांगतो हे इम्पॉर्टंट होतं, बायबल काय सांगतं हे इम्पॉर्टंट होतं. म्हणून जर आम्हाला वाढायचं असेल, तिमोथेच्या पत्रामध्ये पौल बार तिमोथेला एक वॉर्निंग देतो, ह्या गोष्टींचा अभ्यास केला.
या गोष्टींमध्ये गढून जा, है ना, मग्न हो याच्यामध्ये. असं केल्याने तू तुझं तारण करशील आणि तुझं ऐकणाऱ्यांचंही तारण करशील. मी फक्त रविवारच्या पुरतं बायबल घेतलं आणि इतर दिवशी त्याला कपाटामध्ये ठेवून त्याला पाहिलंच नाही. पुन्हा दुसऱ्या रविवारीच ते पाहिलं किंवा बॅगेमध्येच ठेवलंय. माझी रविवारची बॅग आहे रे भाऊ, त्याला हात नका लावू. मग पुढच्याच रविवारी ती उचलायची आणि इकडे आणायचं. असं जर केलं तर आम्ही वाढू कसं, लोकांना सांगू कसं? मग जर वाढायचं असेल तर काय आहे, देवाचं वचन वाचायचं, त्याच्याबरोबर प्रार्थना करायची. गाणे असेल तर गाणे म्हणायची, तर गाणे म्हणायला लावलेले, उपकार स्तुती, है ना. कोणाकडे जर गाणे असेल तर म्हणून दाखवा. म्हणजे हिम्न असेल, जे भक्तिगीत असेल ते म्हणा तुम्ही. एकमेकाला उत्तेजन त्या गाण्यांद्वारे द्या असं सांगितलं. म्हणून हे असं आम्ही, आणि पुन्हा इब्री लोकांच्या पत्रामध्ये त्याने असं म्हटलं, कित्येकांच्या एकत्र येण्याप्रमाणे तुमचं एकत्र येणं सोडू नका. 10:25 त्याच्या खाली ते एकमेकाला उत्तेजित करा. कशासाठी? देवाच्या गुणांमध्ये वाढायला, देवाच्या ज्ञानांमध्ये वाढायला. म्हणून आता मीच नव्हे, ह्या गोष्टीसाठी तर आम्ही एकमेकाला मदत करू शकतो. विचारा असं, भाऊ तू आज बायबल वाचला का? 2-2 जणांची टोळी करा. आम्ही 2x2 एक हे असतं, ऍक्टिव्हिटी असते याच्यामध्ये. कॅम्पमध्ये, मुलांच्या कॅम्पमध्ये 2x2 कॅम्प झाल्यानंतर संध्याकाळच्या चहाच्या वेळेस आम्ही काय करतो, हा चहा घ्या आणि तुम्ही दोघं जा. एक सिनियर आणि एक ज्युनियर असे 2 लेकरं किंवा एक सिनियर माणूस आणि एक ज्युनियर स्टुडंट त्याला देतो 2x2. मग त्या दोघांनी काय करायचं, एकमेकाला ऐकायचं आणि सिनियर माणसाचं काम काय आहे, त्याला गाईड करायचं देवामध्ये. हे त्याचं काम असतं. पण त्याच्यामध्ये तो त्याच्या विश्वासाबद्दल विचारतो, शिक्षणाबद्दल विचारतो, घराबद्दल विचारतो, है ना, त्यांची तारंबळ चालू काय हे विचारतो, ते कसे भरभराट करत आहे हे विचारतो. आणि त्याला असं सगळं करून तो देवामध्ये त्याला लीड करतो. 2x2 असं 2x2 आम्ही फॉर्म करू शकतो. जसं 6 वाजताची आमची प्रार्थना होते ना चर्चची, तसं इतर दिवशी आम्ही 2-2 जण मिळून एकमेकाला विचारू शकतो आणि एकमेकाला वाढवू शकतो. जर वाढायचं आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला करणं आहे असं म्हणतो. आणि ज्या देवाने आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या त्या गोष्टीसाठी काय करणं, देवाला धन्यवाद करणं. का आम्ही जी प्रत्येक गोष्ट करू, इथं उभे राहून आम्ही गाणे म्हणू, वचन ऐकू, हा वेळ आहे ना. रविवारचा दिवस लोक बाकीच्या गोष्टींना देतात, खातात पितात आईश करतात, मजा करतात. तसं आम्ही करतो. पण आम्ही सकाळी सुरुवातीचा वेळ देवाच्या सानिध्यात देतो. बरोबर? का देतो आम्ही? याच्या पाठीमागं कारण आहे. गाणे तो बरोबर म्हणतो. का गाणं म्हणतो याचं कारण आहे. हे कधी शोधू आम्ही? जेव्हा देवाचं वचन वाचेल, जेव्हा आम्हाला देव समजेल. मी जाणून बुजून गाणं म्हणेल, मी जाणून बुजून देवाचं वचन वाचेल, मी जाणून बुजून माझ्या बहिणीला भावाला विचारेल तू बायबल वाचला का? ह्या गोष्टी जाणून बुजून करेल. कारण त्याच्या पाठीमागं कारण आहे, देवाने मला अविनाशी वतनाचा भागी बनवलेला आहे, ख्रिस्त येशूमध्ये माझं तारण केलेलं आहे. म्हणून मी विचारेन एकमेकाला. म्हणून आपल्या प्रत्येक गोष्टी मागं एक कारण आहे. एक पुस्तक आहे माझ्याकडे, डॉक्ट्रिन मॅटर्स इन द वर्शिप. वर्शिपच्या मध्ये सुद्धा डॉक्ट्रिन आहे. मी गाणं का म्हणतो? काही चर्चेस मध्ये गाणं टाळतात आणि वाद्यही टाळतात. आमच्या शेजारी तिकडून आणि इकडून 2 मंडळ आहेत. त्या दोन्ही मंडळामध्ये लोक गाणं म्हणतात, परंतु वाद्य मात्र नाही. ते वाद्यच वाजवत नाही. कारण ते म्हणतात जुन्या काळाच्या मंडळीमध्ये वाद्य नव्हतं असं म्हणतात. पण वाद्य वाजवलं नाही असंही कुठे नाही. वचनात असंही नाही लिहिलं की कोणी वाद्य वाजवायचं नाही, असं लिहिलं नाही. पण त्यांचा नियम त्यांनी आता बनवला आणि ते म्हणत आहे की वाद्य वाजवायचं. मी वाद्यही वाजवेल, मी गाणंही म्हणेल, मला देवाचं. म्हणून एकमेकाचं ग्रोथ आम्ही कसं करू, एकमेकाला वाढायला मदत कसं करू. एखादा जर चर्चला येत नाही ना, तर त्याला मंडळीमध्ये येता येईल याच्यासाठी मी काय मदत करू शकतो. फक्त हे देवाच्या माणसाचं काम नाही. आम्ही एकमेकाच्या संबंधाने जबाबदार राहू. भावा बहिणी, तू आज येणार आहे का नाही, उद्या येणार आहे का नाही, लवकर झोपा. बघा मी माझे मुलं थोडेसे लेट जातात अभ्यास करत, म्हणून ते काय करतात माहिती का, सकाळी गेलो. पण संध्याकाळी, काल संध्याकाळी त्यांच्याकडे गेलो मी दोघांकडेही, आणि पोरीच्या डोक्यावर हात फिरवला. तिचा मोबाईल घेऊन मी टेबलवर ठेवला आणि हात फिरून सांगितलं, बाळा लवकर उठ. कारण तो लवकर उठून त्याला वर्शिपला जावं लागतं, तर तो थांबत नाही. मग त्याच्या अगोदर तुला तयार व्हायला पाहिजे. म्हणून तू काय कर, आता झोप, सकाळी तुला लवकर उठता येईल, तुला प्रार्थनेला जायचंय. आणि तिनं ऐकलं.
मुलाकडेही गेलो, तो म्हणे पप्पा मला थोडं वाचायचंय. म्हटलं आता नंतर उद्या वाच. तेही मी त्याचाही लाईट बंद केला, त्यालाही झोपायला लावलं आणि त्यालाही सांगितलं आज उद्या सकाळी तुला लवकर उठायचंय. आणि तो एकदम टायमात उठला, आंघोळ केली. मुलगी मागच्या वेळा थोडस त्यांचं नोकझोक झालं होतं, कारण तो थांबलाच नाही तिच्यासाठी, मला तिला नेऊन घालावं लागलं शेवटी. म्हणून हे मी त्यांना जाणून बुजून जाऊन सांगितलं. ते टायमात जायला कोणी मदत केली त्यांना? सकाळी उठलो, पुन्हा त्यांना उठवलं टायमामध्ये. आम्ही अशी एकमेकाला मदत करू शकतो. फोन करू शकतो, भावा चर्चला जायचंय, उठ चाल. आमच्या घरच्या लोकांना, आमच्या नातेवाईकांना आम्ही असंच करू शकतो. म्हणून ही मदत. आता शेवटचे लर्निंग मी काही पॉईंट फक्त वाचतो आणि बघतो यामधून आम्हाला काय शिकायला मिळतं या सगळ्या गोष्टी. एक, पावलाला हे माहित आहे की ते विश्वासणारे आहे, ते विश्वासात आणि ख्रिस्ताच्या प्रिय संतांच्या संगतीत वाढत आहे. तरी सुद्धा पॉल काय करत आहे? ह्या गोष्टींनी त्यांच्या विश्वासाला भर घालत आहे, विश्वासात भर घालत आहे. ऍडिंग टू देअर फेथ. आणि ही मोठी गोष्ट आहे, एकमेकाच्या विश्वासात भर घालणे. दुसरी गोष्ट, त्यांना अधिक माहिती व्हावं यासाठी प्रार्थनाही करणं आणि त्यांच्यासाठी पत्रही लिहिणं. पत्र लिहिणं, पुन्हा मी सांगतो, मागच्या काही दिवसात मला वाटतं मी सांगितलेलं आहे, पत्र लिहिणं म्हणजे ही साधी गोष्ट नव्हती. कधी पावलाच्या काळामध्ये शाई दुर्मिळ असायची, पेन दुर्मिळ असायचा, पेन आज आहे तसा नव्हता. पानं दुर्मिळ असायची. पानं पॅपिरस कसे असायचे? झाडाचे जे नदीमध्ये असणारे जे पॅपिरस होते ते उपटून आणायचे, कापायचे, त्याच्या साली काढायच्या आणि मधला भाग घेऊन त्याला काय करायचं? भिजवायचा, तो चेपवायचा असा आणि अशा पट्ट्या पट्ट्या एकावर एक आडव्या उभ्या ठेवून अशा करायच्या आणि मग असं ते पान बनायचं. त्याला पुन्हा दाबायचं आणि ते वाळत ठेवायचं. वाळल्यानंतर मग ते कडक पान बनायचं, जे आताही उपलब्ध आहे. 1948 दरम्यान जी कुमरान व्हॅली म्हणून आहे, तिथं जे बायबलच्या राजनामध्ये बायबलच्या रोल सापडले, गुंडाळ्या सापडल्या, ते पॅपिरसनी बनलेले होते. काही जनावरांच्या कातड्याने बनलेले होते, त्याच्यावर लिहिले. मग आता एकदम सोपं आहे, वहीचं पान फाडलं का असं लिहायचं, मार्केटमध्ये भेटतं. ते तसं नव्हतं, एवढे कष्ट करावे लागायचे त्याच्या पाठीमागे. आणि मग लिहायचं, लिहायला पंख बुडवायचा, म्हणजे दौत त्यांचे जे होतं स्टायलस ते बुडवायचं. त्यांनी फक्त एकच रेषाना, दुसरा बुडवायचं, दुसरी रेष, तिसरं, म्हणजे एका अक्षराला 4-5 वेळेस बुडवावं लागायचं. मग आणि पुन्हा चुकलं, फोडायचा मार्गच नव्हता, तिथं गेलं, बाद झालं. म्हणून ते प्रार्थनापूर्वक बसून एक अक्षर लिहिण्यासाठी 1 मिनिट म्हणा असं लागायचं, किंवा 2 मिनिटं म्हणा असं. इतका कालखंड घेऊन ते पत्र लिहायचे. आता काय, आता फक्त फोन करणे, टाक टाक क्लिक केलं, दाबला केला, फोन चलो आहे का, एवढंच करणे फक्त, बरोबर ना? हे आम्ही करू शकतो का? म्हणून एकमेकाच्या विश्वासात त्याला भर घालणे, त्याला मदत करणे. पुन्हा त्यांचं वागणं त्यांच्या शिक्षणाबरोबर जात आहे का नाही हे पाहणं, याला मदत करणं. म्हणून काही प्रश्न आहे शेवटी. माझं शिक्षण जे मला चर्च मधून भेटतं किंवा खास करून बायबल मधून भेटतं, मला रोज जगायला मदत कसं करता येईल, ते माझ्या दैनंदिन जीवनामध्ये उतरतं का? आपल्यासाठी प्रश्न, उत्तर देऊ नका, पण कसं ते पर्क्युलेट होतं माझ्या जीवनात ते आपण पाहू शकतो. पाऊल त्या लोकांच्या विश्वासाबद्दल त्यांनी कसं ऐकलेलं आहे, एपाफ्रासकडून ऐकलं, परंतु कसं ऐकलं? त्याच्यामध्ये 2 गोष्टी मुख्य होत्या. एक, आपण होऊन चौकशी करणं, माझा भाऊ, माझी बहीण, तू कशी आहे? आणि तुम्हाला माहित नाही, चौकशी अगदी तुम्हाला अशा गोष्टी माहित पडतील भयानक, की तुरंत कधी कधी मदतीची त्यांना गरज असते. म्हणून चौकशी करणं आणि ऐकणं. जेव्हा 2 लोक एकत्र बसले तेव्हा ते विश्वासाबद्दल, त्यांच्या प्रभूमध्ये वाढीबद्दल बोलले. जेव्हा आम्ही एकत्र येतो, आम्ही कशाबद्दल बोलतो हे पाहतो. म्हणून देवाकडे या वचनाद्वारे आशीर्वाद देव आणि आम्हाला रोज देवाच्या वचनामध्ये वाढायला.
सुंदर असं प्रबोधन जे आहे तुम्ही आम्हाला दिलं त्यासाठी धन्यवाद. प्रभू चांगला आहे आणि प्रभू चांगलं करतो. प्रेज द लॉर्ड. सुंदर असं वचन जे आहे असा करवी प्रभूने आपल्याला आज वचन दिलेलं आहे. सुंदर असं वचना करवी प्रभूने आपली भेट केलेली आहे. प्रेज द लॉर्ड. त्यावेळेस मी या गोष्टी ऐकत होतो त्यावेळेस मी म्हटलं हा माझा संदेश आहे काय आजचा. प्रेज द लॉर्ड. कुठलाही आमचा एकमेकांसोबत चर्चा नाही, कुठलंही आमच्यासोबत एकमेकांसोबत बोलणं नाही, परंतु जेव्हा देवाचा आत्मा चालवतो, प्रेज द लॉर्ड, जेव्हा देवाचा आत्मा आपल्याला मार्गप्रदर्शन करतो, देवाचा आत्मा आपल्याला मंडळीला घेऊन चालतो, त्यावेळेस तो एका आत्म्याने घेऊन चालतो. प्रेज द लॉर्ड. काय होतं बऱ्याच वेळा संदेश ज्यावेळेस येतात त्यावेळेस प्रबोधन आणि संदेश किंवा दोन प्रबोधन, आपण प्रबोधनच म्हणतो, हे दोन्ही प्रबोधन ज्यावेळेस येतात त्यावेळेस काय होतं कॉम्बिनेशन असल्या कारणाने एक विषय सुटतो आणि दुसऱ्या विषयाला त्याची सांगड घालता येत नाही. परंतु ज्यावेळेस देवाचा आत्मा चालवतो ना, देवाच्या आत्म्याला माहिती आहे की माझ्या लोकांना काय गरजेचं आहे. म्हणून याला म्हणतात देवाने चालवली जाणारी मंडळी. हालेलुया. देवाच्या आत्म्याने चालवली जाणारी ती मंडळी. तुला माहिती आहे काय कारण आहे बरं एवढं परमेश्वर आपल्याला देवाच्या आत्म्याने चालवत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांनी सांगितलं अशाही काही मंडळी आहेत की ज्यांनी स्वतःचे नियम स्वतःवर आणि लोकांवर लादलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. परंतु ज्या मंडळीला प्रभू चालवतो त्या मंडळीवरती प्रभू त्याचे नियम लावतो. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यासाठी वेगळा करार नाही, त्यांच्यासाठी देवाचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. हे बायबल जे आहे आपण पाहिलं, आपण पाहत आहोत, हा देवाचा करार आहे. प्रेज द लॉर्ड. हा करार आहे. एक व्यक्ती ज्यावेळेस प्रभूला स्वीकारतो तो परमेश्वरासोबत करारबद्ध होतो. प्रेज द लॉर्ड. तो प्रभूशी करारबद्ध होतो जीवनासाठी, येणाऱ्या जीवनासाठी, या जीवनासाठी. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आपण पाहत असताना पाहिलं की कलसेकरास मंडळीला पौल सूचित करत आहे की तुम्ही कशा पद्धतीने देवात चाललं पाहिजे. तुम्ही साजेस आचरण ठेवणं गरजेचं आहे, देवाच्या वचनानुसार चालणं गरजेचं आहे. आपल्या जीवनामध्ये दैवी गोष्टी ज्या आहेत त्या करत चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. फक्त मंडळीत आलो किंवा आपण त्या दैवी लोकांसोबत आहोत, आपण आत्मिक लोकांसोबत आहोत त्यावेळेस नाही, तर आपण प्रत्येक ठिकाणी आपल्याला कसं चालायचंय परमेश्वराला प्रसन्न करत चालायचं. अशीच एक मंडळी आहे ज्या मंडळीबद्दल आपण नेहमी पाहतो. जसं त्यांनी सांगितलं इफिस्कारास मंडळी, अशी ती एक मंडळी आहे इफिस्कारास मंडळी. इफिस्कारास मंडळी बद्दल ज्यावेळेस प्रगटीकरणामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की ती एक इफिस्कारास मंडळी आहे. त्या इफिस्कारास मंडळीला प्रभू बोलत आहे. जेव्हा आपण पाहतो प्रगटीकरण त्याचा 2रा अध्याय वचन 1 ते 3 जेव्हा आपण पाहतो, इफिस येथील मंडळीच्या दूतालाही जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धारण करून जो सोन्याच्या 7 समयांमधून चालतो तो असे म्हणतो, तुझी कृत्ये, तुझे श्रम व तुझा नीती मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी वीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाही. बस. प्रेज द लॉर्ड. बघा मला वाटतं आपण इफिस्कारास मंडळीच्या या वचनातून पहिले गेलेलो आहोत. प्रेज द लॉर्ड. या वचनाचं अध्ययन केलं, पण त्याचा वेगळ्या एक अँगल जो आहे, तो वेगळा दृष्टिकोन जो आहे, त्या दृष्टिकोनातून आज आपण पाहूया. या ठिकाणी या मंडळीबद्दल परमेश्वर सांगत आहे. काय सांगत आहे बघा. ज्या लोकांना बघा, जे लोक देवाकडे येतात, प्रेज द लॉर्ड, आणि देवाकडे येत असताना त्यांचा उद्देश आहे, प्रत्येक व्यक्तीचा उद्देश आहे. प्रेज द लॉर्ड. तर जे लोक देवाचा उद्देश घेऊन देवाकडे येतात, प्रेज द लॉर्ड, देवाचा उद्देश घेऊन देवाकडे येतात, त्यांच्यासाठी हा संदेश आहे. जे देवाचा उद्देश घेऊन, जे आपला शारीरिक उद्देश घेऊन आलेले आहेत, जे आपल्या जगिक मानसिक उद्देश घेऊन आलेले, त्यांच्यासाठी नाही. प्रेज द लॉर्ड. जे देवाला भिवून चालणारी ही एक मंडळी इफिस्काराची मंडळी आहे. ही देवाला भिवून वागणारी अशी मंडळी.
Praise the Lord. ही इफिसकरास मंडळी जी आहे मेहनती मंडळी, हिच्याबद्दल काय म्हटलेलं आहे? ही दुःख सहन करणारी आहे. तिने दुःख मंडळीसाठी, तिने देवासाठी, देवामधला विश्वास दृढ ठेवण्यासाठी दुःख सहन केलेली अशी ती मंडळी. कदाचित आर्थिक ताण आला असत, त्या आर्थिक ताणामधून ती मंडळी गेलेली आहे. Praise the Lord. कदाचित तिच्या जीवनामध्ये तिला अडवलं गेलं, त्या मंडळीला अडवलं गेलं, अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये आल्या. त्या गोष्टीमध्ये ते तटस्थ उभे राहिलेले आहेत. त्यांनी दुःख सहन केले आहे. त्या दुःख सहन करण्याच्या द्वारे, मग ते आर्थिक असू द्या, मानसिक असू द्या, शारीरिक असू द्या, सांसारिक असू द्या, त्या दुःख सहनामधून ती मंडळी जी आहे ती मंडळी जात आहे, ती मंडळी गेलेली आहे. तिच्या दुःख सहनाबद्दल प्रभू तिची स्तुती करत आहे. ती मंडळी जी आहे या सर्व दुःखामधून, या सर्व परीक्षांमधून, ह्या पारखेमधून म्हणूया, ती खरी उतरलेली मंडळी. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आपण पाहतो, आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीमध्ये पाहतो की मी काय करतो, Praise the Lord. बऱ्याच वेळा आपल्याला काय वाटतं की मी खूप काही करतो. Praise the Lord. बऱ्याच वेळा मला काय वाटतं, मी खूप काही करतो, मी देवाचा दास आहे, मी यांना बोलतो, मी त्यांना बोलतो, मी त्यांना बोलतो, मी हे करतो, मी ते करतो, मी ते करतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो मी हे सगळं करतो. Praise the Lord. पण जेव्हा आपण देवाकडे पाहतो, जेव्हा देव आपल्याकडे पाहतो, देवाला ठाऊक आहे आपण काय काय करतो, परंतु प्रभूने प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवून दिलेली आहे. Praise the Lord. प्रभूने प्रत्येकाला ज्याची त्याची जबाबदारी सोपवलेली आहे. मंडळीमध्ये जेव्हा आपण आपल्याला टॅली करतो त्यावेळेस आपण सपशेल हरतो, खोटे ठरतो. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये परमेश्वराने आपल्याला टॅली करू द्या, म्हणून योबाच्या पत्रामध्ये म्हटलं, जर परमेश्वराने तुमची पारख केली तर तुम्हाला बरे वाटेल काय? Praise the Lord. जर परमेश्वराने पारख करू द्यायची आहे, दावीद म्हणतो तुम्हाला पारख, मला कसाच लाव, माझ्या ठाई तुला न आवडणार असा काही दुःस्वभाव असेल तर माझ्यामधून दूर कर. Praise the Lord. आज परमेश्वराला पारखू द्या. Praise the Lord. कारण आपण परमेश्वराने पारखल्याशिवाय, परमेश्वराने आपल्याला नितळ जाणल्याशिवाय स्वर्ग राज्यात आपला प्रवेश नाही. Praise the Lord. आज पारखणं गरजेचं आहे. आज आपल्याला स्वतःची पारख करत देवामध्ये चालणं गरजेचं आहे. स्वतःच्या पारखीमध्ये स्वतःला अनेक लोक धार्मिक घोषित करून मोकळवणं, स्वतःच्या पारखीमध्ये मी क्लिअर आहे. Praise the Lord. आज जे आहे परमेश्वर बोलत. आता यांची चूक जी आहे ना, यांची चूक दार्शनिक नाहीये. Praise the Lord. यांची चूक दार्शनिक नाहीये. कृतीमध्ये जर का पाहिलं तर ही मंडळी विजयी मंडळी, कृतीमध्ये जर का पाहिलं इफिस मंडळी विजयी मंडळी. कारण तिच्याबद्दल काय म्हटलेलं आहे त्या वचनामध्ये पाहत असताना आपण पाहतो, दुसऱ्या वचनामध्ये तुझी कृत्ये, म्हणजे याचा अर्थ कार्य करण्यामध्ये ती पुढे आहे. तुझे श्रम घेण्यातही ती मंडळी पुढे आहे. मंडळीमध्ये काही काम आलं पटकन हजर आहे, कोणाला दुःख झालं पटकन हजर आहे, कोणाला सांत्वन द्यायचं मंडळी रेडी आहे. पुढे म्हटले तुझा धीर, संकट आले तर संकटाला पण न घाबरणारी मंडळी, धीराने त्या संकटाचा सामना करणारी ती मंडळी. Praise the Lord. पुढे म्हटलेलं आहे ही मला ठाऊक आहे. Praise the Lord. ह्या गोष्टी तर आहेच, परंतु अजून गोष्ट काय आहे, तुला दुर्जन सहन होत नाही. काय होत आहे, मंडळी अशी आहे की तिला दुर्जन पण सहन होत नाही. म्हणजे लगेच कळतं, अरे हा तर देव करतो आणि पाहायचं जीवन. Praise the Lord. त्या दुर्जनांच्या बैठकीत पण बसणार ती मंडळी नाही. जसं स्तोत्र 1 मध्ये म्हटल्याप्रमाणे ती अशी मंडळी आहे, ते असे लोक आहेत की त्यांना दुर्जनांचा वीट आहे. Praise the Lord. ब्रदर, Praise the Lord. त्यांना दुर्जनांचा वीट आहे. अशा प्रकारची ती मंडळी आज आपल्या जीवनामध्ये, आज प्रभू आपल्याला काही गोष्टी सांगत आहे. या गोष्टीच्या द्वारे प्रभू बोलत आहे. त्या ठिकाणी तो म्हणतो जे प्रेषित, आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू केलीस. प्रेषित नसताना स्वतःला प्रेषित बनवतात, अशाची तू परीक्षा केलेली आहेस. Praise the Lord. तुम्हाला माहिती आज या ठिकाणी जी काही लोक जमलेले आहेत,
आज जे आपण लोक या ठिकाणी जमलेलो आहोत, प्रेज लॉर्ड, आपण कोण आहोत? त्या जखमी माणसासारखे. कोणत्या जखमी माणसासारखे? जो वाटेमध्ये जखमी पडलेला आहे, प्रेज लॉर्ड, वाटेमध्ये जखमी पडलेला आहे. तिकडून कोणाला? याजक आला. प्रेज लॉर्ड, याजक आला. याजकाचे प्रोटोकॉल त्याला आठवलं. याजक नाही आत लावू शकत, याजक गेले. अजून दुसरा कोण आलेला आहे? लेवी आलेला आहे. लेवीला पण त्याचे प्रोटोकॉल आठवले. लेवी निघून गेलेला आहे, त्याला हात नाही लावला. पण काय झालेलं आहे? एक शंभरूनी त्या ठिकाणी आले आणि त्याला काय केलेलं आहे? त्याला उतार खेळायला ठेवलेला, त्याच्या पट्ट्या बांधलेल्या. प्रेज लॉर्ड, शंभरूनी हा देवाचा गोष्टीला नाही, विधर्मातून देवामध्ये आलेल्या लोकांना दाखवतो. हालेलुया. प्रभूने आपल्याला काय केलेलं आहे? जगातून काढून ख्रिस्तामध्ये आपल्याला आणलेलं आहे. प्रेज लॉर्ड. आपल्याला प्रभूने ज्यावेळेस आणलं तर आपल्याला एकांती एकट्यासाठी नाही आणलं. लक्षात घ्या, एकांती एकट्यासाठी प्रभूमध्ये नाही आणलं. अनेक लोकांना समजत नाही. अनेक लोक स्वतःमध्ये खुश आहे, मी ठीक आहे ना प्रभूमध्ये. प्रेज लॉर्ड. माझं व्यवस्थित चाललंय ना, मग सगळं व्यवस्थित आहे. प्रेज लॉर्ड. या गोष्टी घेऊन ते खुश आहेत. परंतु आज आपल्याला हे पाहायचं आहे, माझ्या जीवनाच्या द्वारे मी कुणासाठी कारण बनतोय का? पास्टरने खूप छान सांगितलं. प्रेज लॉर्ड. मंडळीमध्ये लोकांना उत्साही करण्याचं काम फक्त बाळकाचं नाहीये. प्रेज लॉर्ड. भाऊ बायबल वाचलं की नाही वाचलं? प्रेज लॉर्ड. जसं मी प्रत्येकाला विचारतो, आज बायबल वाचलं का? जेव्हा मला वाटतं तेव्हा प्रत्येकाला विचारतो. प्रेज लॉर्ड. हे तुम्ही आपसात विचारत चला, घरात विचारत चला, बंधूला विचारत चला, बहिणीला विचारत चला, पती पत्नीने आपसात विचारत चला. प्रेज लॉर्ड. आपण एकमेकांना विचारत चला, बायबल वाचलं का? प्रार्थना केली का? आपलं जीवन प्रभूच्या हातामध्ये दिलं का? प्रेज लॉर्ड. ख्रिस्ती हे जे वचन जे आहे खूप सुंदर आज जे आहे फ्लो परमेश्वराचा आत्मा आपल्याला देत आहे. ख्रिस्ती जीवन जे आहे आपल्या जीवनामध्ये, हे जीवन आपल्या दैनंदिन जीवन, हे वचन दैनंदिन जीवनात उतरणं गरजेचं आहे. तेव्हाच ते कुठे फ्रुटफुल होणार आहे, तेव्हाच ते कुठे फलदायी होणार आहे, तेव्हाच ते कुठं देवाला आवडणार, संतोषकारक. प्रेज लॉर्ड. काय विषय घेतलेला आहे? संतोषकारक. आपल्याला देवाला संतोष होण्यासाठी आपल्याला जीवन जगायचं आहे. आपण स्वतःला आणि स्वतःच्या मनमर्जीला संतोष होण्यासाठी अनेक वेळा सेवकाईही स्वतःला संतोष होण्यासाठी केले जाते. अनेक सेवक आहेत, अनेक लोक आहेत. सेवकांबद्दल म्हटलंय, अनेक सेवक जे आहेत हेव्याने सेवा करतात. प्रेज लॉर्ड. जसं बाळासाहेबांनी सांगितलं, त्यांच्याकडलं एक उदाहरण पण त्यांनी सांगितलं की मी कुक्कुटपालन टाकलं, त्यांनी पण टाकलं. प्रेज लॉर्ड. मी लाईट घेतली, त्यांनी घेतली. मी विहीर खांदायला सुरुवात केली, त्यांनी केली. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आज अनेक सेवक जे आहे या पद्धतीने करत आहे, अनेक लोक जे आहे या पद्धतीने करत आहे. प्रेज लॉर्ड. नाही, ख्रिस्ती जीवन औपचारिकता नाहीये. प्रेज लॉर्ड. ख्रिस्ती जीवन हे खरोखर देवाला प्रसन्न करत जाणार असं जीवन आहे. म्हणून मी नेहमी सांगत असतो, तुम्ही ख्रिस्ती आहात म्हणून स्वर्ग राज्यात तुम्हाला वेलकम नाहीये. प्रेज लॉर्ड. तुमच्यामध्ये ख्रिस्त आहे म्हणून स्वर्ग राज्यामध्ये तुम्हाला वेलकम आहे. प्रेज लॉर्ड. ख्रिस्त ही प्रतिकृती, ही प्रतिमा आपल्यामध्ये उतरणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये, यांच्या जीवनामध्ये पाहत असताना दार्शनिक भागामध्ये ही श्रम घेणारी मंडळी आहे, दुःख उचललेले आहे, हिच्यामध्ये धीर आहे, हिच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये ही निपुण मंडळी आहे. प्रेज लॉर्ड. किती अवघड आहे एका निपुण जीवनामध्ये. कधी कधी स्वतःलाही स्वतःमध्ये चुका सापडत नाही, अशा लेवलमध्ये एक व्यक्ती चालला जातो. प्रेज लॉर्ड. आज जर विचारलं, आज जर मेला तर मी स्वर्गात असेल का, तर कदाचित आपण म्हणू. प्रेज लॉर्ड. परंतु देवाच्या दृष्टीने जर का पाहिलं, प्रेज लॉर्ड, तर मग आपल्याला काय दिसेल? प्रेज लॉर्ड. ही देवाची दृष्टी आहे. प्रेज लॉर्ड. ही देवाची दृष्टी आहे. जेव्हा आपल्याला देवाच्या वचनामध्ये पाहायला मिळतं, स्तोत्र 51 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, स्तोत्र संहिता 51 जे आहे त्याच्यामध्ये आपण जाऊया.
स्तोत्र संहिता 51 जे आहे हे दाविदाचं स्तोत्र आहे. ज्यावेळेस बत्शेबेशी त्याने समागमन केलेलं आहे, त्याने चूक केलेली आहे, हे जेव्हा नाथान संदेष्टाने त्याला निदर्शनास आणून दिलेलं आहे, त्याच्याकडून झालेलं पातक जे व्यभिचारी कृत्य त्याच्याकडून घडलं, आणि ते जेव्हा नाथान संदेष्टाने त्याच्या नजरेस आणून दिलेलं आहे, त्यावेळी दावीद राजासारखा वर्तू शकला असता. Praise the Lord. तो त्याच्या अधिकारांचा वापर करून नाथानाला त्रास देऊ शकला असता, पण नाही. त्याला माहिती मला राजा बनवणारा परमेश्वर आहे. Praise the Lord. आणि दावीद राजा त्या ठिकाणी राजांचा राजा सेनाधीश परमेश्वर याच्या समोर हे उद्गार काढत आहे. स्तोत्र 51 मध्ये तो त्या ठिकाणी बोलत आहे. त्या सर्व गोष्टी वाचत असताना आपण एक एक गोष्ट वाचूया. त्या ठिकाणी बघा, तो बोलत असताना त्याच्या पहिल्या वचनापासून वाचा. हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा कर. तू आपल्या विश्वासाला अनुसरून माझे अपराध काढून टाक. पुढे मला दूर माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर. कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहे. तुझ्याच विरुद्ध मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. म्हणून तू बोलशील तेव्हा न्यायी ठरशील. तू निवाडा करशील तेव्हा निष्ठुर ठरशील. Praise the Lord. या ठिकाणी बोलत असताना तो म्हणत आहे परमेश्वरा, त्याला माहिती आहे माझं पाप परमेश्वरा पुढे प्रकट आहे, पण हे बोलत असताना तो म्हणत आहे माझ्या दृष्टीपुढेही माझं पाप प्रकट आहे. Praise the Lord. बऱ्याच वेळा आपण ज्यावेळेस पातक करतो, आपल्याला वाटतं मला कोणी पाहत नाही, आपल्याला वाटतं मी एकांतात केलं, कोणी मला पाहिलं नाही, कोणी तिथं नव्हतं. पण तुम्हाला माहितीये तत्क्षणी देवाचा आत्मा तुमच्या जवळ असतो आणि तो तुम्हाला दोषी ठरवत असतो. Praise the Lord. हालेलुया. तुमच्या नावावर ते दोष आरोपले येत असतात. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आज लक्षात आहे परमेश्वराला खोट्या तागडीचा विटा आहे. प्रियानो लक्षात ठेवा, खोट्या तागडीचा परमेश्वराला विटा आहे. Praise the Lord. परमेश्वराला आत्मिक जीवनातील ढोंगाचा विटा आहे. Praise the Lord. खोट्या तागडीचा परमेश्वराला विटा आहे. आज आपल्या जीवनामध्ये आज आपण समोर कसे आहोत? Praise the Lord. परमेश्वरासमोर आपण कसे आहोत? Praise the Lord. आज आपल्याला पारखायचं आहे, आज आपलं जीवन आज आपल्याला पारखायचं आहे की एखादी उणीव राहिल्यामुळे मी परमेश्वरामधून राहिलो नाही पाहिजे. मागील दिवसामध्ये पुन्हा एकदा तो विषय राहून मनात येतो, विकासच्या जाण्याचा. विकास सूर्यवंशी जाण्याचा विषय मी सिस्टरशी पण बोलत होतो आणि बोलत असताना त्यांना बोलत असताना मी गोष्ट त्या बोलल्या आणि मी पण बोललो की काही जरी झालं तो विषय समोर येतोय. Praise the Lord. काय येतोय? कारण तो पोरगा देवाला भिवून वागणार होता. Praise the Lord. देवाला आचरण करणारा असा पोरगा होता. Praise the Lord. आणि प्रभूने त्याला बोलवणी दिली. Praise the Lord. प्रभूने त्यांना बोलवलं. आज ते प्रभूमध्ये सुरक्षित आहे, त्याची खात्री आहे. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये आज त्यावरून एक गोष्ट कळते, एक गोष्ट लक्षात येते का? मरण हे कोणालाही सांगून येत नाही. Praise the Lord. ज्या पद्धतीने प्रभूचं आगमनही कोणाला सांगून होणार नाहीये, ते अकस्मात होईल, तसं मरणही अकस्मात परिस्थिती आहे. Praise the Lord. म्हणून आपल्याला कोणालाही ठाऊक नाही की परमेश्वराने कोणाच्या जीवनामध्ये अजून किती वेळ दिलेला आहे. Praise the Lord. हिजकियाने ज्या पद्धतीने वेळ मागितला, त्याच्या आयुष्यामध्ये त्याला 15 वर्ष वेळ परमेश्वराने वाढवून दिला. असं तुम्हाला आणि मला पर्टिक्युलर नाही माहिती की 15 वर्ष माझ्याकडे आहे, 15 दिवसच माझ्याकडे आहे. Praise the Lord. परंतु जो वेळ माझ्याकडे आहे त्या वेळामध्ये जर मी देवाच्याकडे जाण्याची तयारी नाही केली तर नक्कीच मी सपशेल त्या ठिकाणी पराजित होणार आहे. Praise the Lord. पराजित होण्यापेक्षा मोठी गोष्ट म्हणजे मी देवापासून डावलला जाईल, देवापासून टाकला जाईल. आणि ज्या गोष्टीसाठी मी देवात आलोय, ज्या गोष्टी ख्रिस्ताच्या प्रेमामुळे मी देवाकडे आलो, मला समजलं स्वर्ग नरक हा भेद मला कळाला, आत्मिक जीवन जैविक जीवन हे कळालं, पाप आणि पुण्य या गोष्टी मला समजल्या, मला देवामध्ये चालण्याचा फायदा समजला. परंतु या सगळ्या गोष्टी समजून देखील मला उमगल्या नाही. Praise the Lord. आणि जेव्हा कळेल की एवढं सगळं करून जर माझा आत्मा मी गमावलेला आहे, मला काय लाभ मिळालेला आहे? Praise the Lord. Praise the Lord. म्हणून म्हटलेलं आहे ज्यावेळेस नरकाची परिस्थिती प्रगटीकरणामध्ये मांडली आणि ती मांडत असताना प्रगटीकरणामध्ये
ज्यावेळेस योहानाला परमेश्वराने जे दाखवलं आणि ते ज्यावेळेस त्याने लिखित केलेलं आहे, तो म्हणतो त्या ठिकाणी काय आहे? रडणं, दात खाणं, कुरकुर करणं आहे. काय आहे? रडणं, दात खाणं, कुरकुर करणं. प्रेज द लॉर्ड. रडणं आहे कारण त्रास आहे, वेदना आहे, ती ज्वाला सोडत नाहीये. दात खाणं आहे. का दात खाणं आहे? मी असं का केलं? कुरकुर करणं आहे. याने मला असं का करून घेतलं? याचं मी काय ऐकलं? मी असं का केलं? याचं काय ऐकलं? प्रेज द लॉर्ड. अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी आहेत. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, हे वचन आज आपल्याकडे येत आहे जिवंतपणे. आज म्हटलेला समय तारणाचा समय आहे. प्रेज द लॉर्ड. मी उद्या करेन, उद्या उगत नसतो. प्रेज द लॉर्ड. मी परवा करीन, परवा उगत नसतो. आज मी करेन. प्रेज द लॉर्ड. आज म्हटलेला दिवस तारणाचा दिवस. आज ते शुद्धीकरणाला सुरुवात झाली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. दाविदाने गुडघे टेकलेले आहे आणि त्याने म्हटलं नाही तुम्ही जा, मी प्रार्थनेत बसतो. प्रेज द लॉर्ड. नातान संदेशाला म्हटलं नाही तू जा, मी प्रार्थनेत बसतो. त्याने तिथं गुडघे टेकलेले. हालेलुया. तिथे गुडघे टेकलेले, आपली वस्त्र फाडलेले आहे, राख अंगात घातलेले आहे आणि तो प्रार्थना करत आहे, परमेश्वराला विनवणी करत आहे आणि तो म्हणतो परमेश्वरा तू मला जाणलेला आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वरा माझे अपराध तुझ्या पुढे आहेत, माझे पाप नित्य तुझ्या पुढे आहेत. तो म्हणतो तुझ्या विरुद्धच मी पातक केला. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराविरुद्ध पातक केलेला आहे असं त्याची जाणीव त्याला होत आहे. तो म्हणत आहे पुढे, जर तुम्ही पाहिलं, पहा मी जन्माचाच पातकी आहे, माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. मग तो परमेश्वराला त्या ठिकाणी आळवणी करत असताना, बोलवत असताना सांगत आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये तो स्वतःला देवापुढे अधिक नम्र आणि अधिक छोटा करत आहे. प्रेज द लॉर्ड. अधिक स्वतःला क्षीण करत जात आहे. प्रेज द लॉर्ड. देवापुढे आपण काही नाही. प्रेज द लॉर्ड. बऱ्याच वेळा आपल्या जीवनामध्ये आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांमुळे आपण देवाला पोचतो. माझ्या जीवनात असं का? माझ्या जीवनात हे का? माझ्या जीवनात ते का? बऱ्याच वेळा आपण आपल्या जीवनाला पोचतो. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, परंतु त्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये परमेश्वरामध्ये तुम्हाला वाढवणाऱ्या नाही, उलट परमेश्वराच्या विरोधात तुमच्या जीवनामध्ये त्या पातक उभं करणाऱ्या अशा गोष्टी. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, मी माझं जीवन कशा पद्धतीने घेऊन चाललेलो आहे. काय परमेश्वराला पाहिजे असं जीवन मी घेऊन चाललेलो आहे का? त्याचा एक शब्द खूप छान आहे 12व्या वचनामध्ये. तू केलेल्या उद्धाराचा 9व्या वचनापासून वाचा. माझ्या पापांपासून तू आपले तोंड फिरव, माझे सर्व अपराध काढून टाक. हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा पुन्हा घाल. तू मला आपल्याकडून घालून देऊ नकोस आणि आपल्या पवित्र आत्मा माझ्यामधून काढून घेऊ नकोस. तू केलेल्या उद्धाराचा आनंद मला पुन्हा होऊ दे आणि उत्सुकतेच्या आत्म्याने मला सावरून धर. प्रेज द लॉर्ड. उत्सुकतेच्या आत्म्याने सावरून धरण्यासाठी तो प्रार्थना करते. उद्धार हा एक आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. आणि उत्सुकतेचा आत्मा आपल्यासाठी एक गिफ्ट आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना उद्धार माहिती नाही, तो उद्धाराचा आनंद कसा माहित असेल. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आज आपल्या जीवनामध्ये तो उद्धार, तो आनंद जो आहे तो तुम्ही लक्षात घ्या की तुमच्यासाठी परमेश्वराने तुम्हाला नाशातून काढून तुम्हाला जीवनामध्ये आणलेला आहे. हा उद्धाराचा आनंद आहे. प्रेज द लॉर्ड. हा आनंद आहे. तो आनंद प्रतिदिनी आपला वधस्तंभ घेऊन चालला, म्हणजे तो आनंद आहे, वधस्तंभाचा तो आनंद आहे. तो आनंद आपल्याला आपल्या प्रतिदिनी घेऊन चालायचा आहे. प्रतिदिनी आपलं ओझं, प्रतिदिनी आपलं वधस्तंभ घेऊन प्रभूच्या मागे चालायचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो उद्धार जो आहे तो घेऊन आपल्याला चालायचा आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक ठिकाणी साजेसं असं वागावं, आपल्याला साजेसं वागायचं आहे. प्रेज द लॉर्ड. आपण स्वतःला देवाचे म्हणतो, आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी येतो. तुम्हाला माहिती आहे अनेक लोकांसाठी परमेश्वर आपला क्रोध मंद करतो, त्यांच्यावर प्रेम केल्या कारणाने. प्रेज द लॉर्ड. त्यांच्यावर प्रेम केल्या कारणाने परमेश्वर त्यांच्यावरला राग मंद करतो. प्रेज द लॉर्ड. आणि अनेक लोकांसाठी परमेश्वर त्याचा राग खुला करतो. प्रेज द लॉर्ड. पण देवाच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे तत्काळ शिक्षा होत नाही, म्हणून मानव पुत्रांचं मन जे आहे पाप करण्याकडे ओढलं जातं. हालेलुया.
त्यांचे पाय पाप करण्याकडे धावतात. Praise the Lord. आज आपल्या जीवनामध्ये त्या उद्धारामुळे आपल्याला वेळ दिला जात आहे. Praise the Lord. त्या उद्धार आपल्या जीवनामध्ये ज्या दिवशी आपलं तारण झालं, त्या दिवशी ज्या दिवशी बाप्तिस्मा झाला, त्या दिवशी परमेश्वराने आपल्याला तारण बहाल केलं. ते तारण पूर्णत्वाकडे नेणं म्हणजे ख्रिस्ताकडे नेणं, एवढा अवधी परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. Praise the Lord. हालेलुया. एफेसकरास मंडळी या ठिकाणी पाहत असताना एक निपुण मंडळी आहे. आज आपण एक आपल्याकडे पाहत असताना आज आपल्याला पारखायचं आहे एफेसकरास मंडळीसाठी हे सगळे गुण माझ्यात आहेत का? Praise the Lord. हे गुण नसावे असं नाही, हे गुण पण असलेच पाहिजे. Praise the Lord. पण हे सगळे गुण असून एफेसकरास मंडळीला काय म्हटलेलं आहे? त्याच्या वाचा ते वचन या पुन्हा प्रकटीकरण 2 अध्यायामध्ये या. तुझी कृत्ये, तुझा श्रम व तुझा धीर, 4थं वचन वाचा. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली नाही. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. 3 वचन वाचा. सॉरी. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहेस आणि तू खचून गेला नाही. हे पण महत्वाचं आहे. हाही गुण तिच्या अंगी आहे. कुठला गुण आहे? दुःख सहन केलं आणि खचले पण नाही. Praise the Lord. आपण हे दुःख सहन करतो. Praise the Lord. आणि बऱ्याच वेळा हे दुःखामध्ये आपण काय करतो की अनेक लोक जे आहेत, मी म्हटलं दूषण लावतात. अनेक लोक जे आहेत देवाला नाव ठेवतात. Praise the Lord. त्यापैकी आपण याची मला खात्री आहे. Praise the Lord. ही मंडळी जी आहे, एफेसकरास मंडळी पण अशी मंडळी आहे की तिने दुःख सोचलं, खचले नाही ते. Praise the Lord. खचले नाही, थांबले नाही ती फोल्ड होऊन बसली नाही. Praise the Lord. तर या मंडळीने काय केलेलं आहे? या मंडळीने या सर्व गोष्टीमध्ये निर्वहन करत ते चाललेले आहे. अशा प्रकारची ही एक मंडळी. एवढे चांगले गुण विशेष आहेत. पण प्रभू काय म्हणते पुढच्या वचनामध्ये? तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, ह्याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. Praise the Lord. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, पहिलं प्रेम. Praise the Lord. आपण काय पाहतो? जेव्हा आपण पाहतो प्रीती हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आत्मिक फळांमध्ये 9 फळं जे आहेत, त्या 9 फळांमध्ये काय आहे? सगळ्यात पहिलं काय आहे? प्रीती. जेव्हा 13व्या अध्यायाची सुरुवात करत असताना 12व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये तो म्हणत आहे, तरी एक सर्वोत्कृष्ट दान मी तुला सांगतो. काय आहे ते? 13व्या अध्यायामध्ये प्रेम. Praise the Lord. प्रेमाबद्दल म्हटलेलं आहे. परमेश्वर म्हणतो, तुझा देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण अंतःकरणाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने प्रीती कर. प्रेम. Praise the Lord. पहिल्या वचन जेव्हा 10 आज्ञांमधील एक आज्ञा जी आहे त्याच्यामध्ये तू आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. प्रेम. प्रेम. Praise the Lord. म्हणजे एवढ्या सगळ्या, आणि जर तुम्ही जर त्या 13व्या अध्यायाला जर परीक्षण केलं तर 13व्या अध्यायाचे जर सुरुवातीचे 5 जर वचन जर वाचली, त्या वचनामध्ये तुम्हाला कळेल की मी मोठमोठी गीतं गायली, मी मोठमोठी गाणी गायली, मी माझ्या जीवनामध्ये सर्व गोष्टी केल्या, पण माझ्या ठाई जर प्रेम नसलं तर मी वाजणारी थाळी आणि झणझणणारी झांज आहे. Praise the Lord. काय वाटतं? प्रेम म्हणजे एखाद्याला गोड बोलणं, एखाद्याची काळजी विचारणं, हे सगळं. हे बघा ना, ही मंडळी सगळी करत ना. श्रम घेत आहे, गोड बोलत आहे, लोकांची काळजी घेते, दुखण्यामध्ये जात आहे, दान देत आहे, दशमांश देत आहे, दुःख येते, सहन करत आहे, सहनशीलतेने जीवन जगत आहे. मग आता हे प्रेम कुठं राहिलं? Praise the Lord. मग हे प्रेम काय गोष्ट आहे? ही प्रेम आहे तरी काय? Praise the Lord. हालेलुया. हा एक विचार करण्यासारखा गोष्ट आहे. Praise the Lord. आज जे आहे, आज प्रभू आपल्याला त्याच्या वचनाच्या द्वारे बोलत आहे. प्रभू आपल्याला सांगत आहे की या जेव्हा गलतीकरास पत्र त्या मंडळीला दोष लावताना प्रभू म्हणत आहे. बघा त्या ठिकाणी पौल ज्यावेळेस लिहितो 3रा अध्याय 7 वचनापासून 12 वचनापर्यंत जेव्हा आपण वाचतो, गलती 3:7-12. यावरून सॉरी 5:7-12. जो तुम्हाला 5:7-12. तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला.
तुम्हास पाचारण करणाऱ्यांची ही बुद्धी नव्हे. थोडेसे खमीर सगळा कणकेचा गोळा फुगून टाकते. मला प्रभूमध्ये तुमच्याविषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही. तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंडभोगी. बंधुजनो, मी अजून सुनतेचा उपदेश करीत असलो तर तो अद्याप माझा छळ का होत आहे? तसे असते तर वधस्तंभाचे अडखळण नाहीसे झाले आहे. तुमच्या ठाई अस्थिरता उत्पन्न करणारे स्वतःला छेदून घेतील तर बरे होईल. Praise the Lord. त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की त्या ठिकाणी तुम्ही चांगले धावत होता. प्रीती काय होते जेव्हा मध्यकृष वर्तमानामध्ये आपण वाचतो की त्याच्यामध्ये वाचत असताना जेव्हा आपण पाहतो त्याचा 11 अध्याय त्याचा 28 वचन वाचा. अहो कष्टी व भाराक्रांत जन हो, तुम्ही सर्व माझ्याकडे या. त्या ठिकाणी असं वचन आहे बघा, शेवटल्या काळी प्रीती थंडावेल. Praise the Lord. ठीक आहे, काय हरकत नाही, तो संदर्भ नाही माझ्याकडे. शेवटल्या काळी प्रीती थंडावेल. Praise the Lord. प्रीती थंडावत चालेल. जेव्हा प्रीती थंड होते ना, प्रीती थंड होते, चाल पण थंड होते. बघा, Praise the Lord. कोणती चाल थंड होते? जेव्हा प्रेम थंड व्हायला सुरुवात होतं, ख्रिस्ती प्रेम ज्यावेळेस थंड व्हायला सुरुवात होतं, त्यावेळेस सगळं औपचारिक होऊन जातं. Praise the Lord. गाडीमध्ये बसून गाडी चालवणं आणि गाडीच्या बाहेर येऊन गाडी लोटणं. गाडी गाडीच आहे, गाडी गाडीच आहे. गाडीमध्ये बसून गाडी चालवणं हा फील आहे वेगळा, त्याचा आनंद आहे. पण गाडीच्या बाहेर येऊन गाडी लोटणं तरी पण गाडी चालतच आहे, चाकं फिरतच आहे. Praise the Lord. हे प्रीती थंडावणं, त्या प्रेमामध्ये थंड पडणं म्हणजे त्या गाडीमधून बाहेर येणं, गाडी लोटणं. औपचारिकता दिसत आहे, श्रम दिसत आहे, कष्ट दिसत आहे, तो आनंदही चेहऱ्यावर दिसत आहे, ते दुःख सहनही दिसत आहे, या सगळ्या गोष्टी दिसत आहे. परंतु या सगळ्या गोष्टी कशा आहेत? या सगळ्या गोष्टी जेव्हा औपचारिक व्हायला लागतात, मंडळी आहे म्हणून करायचंय, भाऊ आहे म्हणून करायचंय, बहीण आहे म्हणून करायचंय, आत्मिक जीवन पास्टर सांगतात म्हणून करायचंय, चर्चला जायचंय, नाही गेलो पास्टर बोलतील. या गोष्टी ज्यावेळेस होतं तर ते प्रेम त्या ठिकाणी काम करत नाही. परंतु ज्यावेळेस प्रेम ऍक्टिव्हेट होतं ना, त्यावेळेस काय होतं? देवाचं प्रेम ऍक्टिव्हेट होतं. तर त्या प्रेमाबद्दल त्याच गलतीकारक पत्र 3 अध्यायामध्ये बघा, तर 4 अध्याय त्याचं 15 वचन वाचा. गलती 4:15. तेव्हाची तुमची ही धन्यता कोठे? मी तुमच्याविषयी साक्ष देतो की शक्य असते तर तुम्ही आपले डोळे उघडून ते मला दिले असते. Praise the Lord. प्रेम काय करतं? प्रेम, जो व्यक्ती प्रेम करतो तो स्वतःचाही डोळे उघडून द्या, म्हणजे पौल म्हणत नाहीये की मला डोळे द्या. Praise the Lord. त्या ठिकाणी तो बोलत आहे की तुम्ही सर्वस्वाचाही त्याग करायला तयार होता. Praise the Lord. जे खरं प्रेम आहे ते सर्वस्वाचाही त्याग करायला होतं. खरं प्रेम कॅल्क्युलेट नाही करत. ख्रिस्ताने जर कॅल्क्युलेट केलं असतं ना, Praise the Lord, की मला बरोबर एवढाच वधस्तंभ घ्यायचा आहे, बरोबर मला एवढेच फटके खायचे, बरोबर मला याच्याकडून ऐकायचं याच्याकडून नाही ऐकायचं, कॅल्क्युलेशन नाही करत. ख्रिस्ताचं, देवाचं जैविक प्रेम आणि देवाचं प्रेम. लोक व्हॅलेंटाईन साजरा करत आहे. Praise the Lord. Praise the Lord. आज आपण व्हॅलेंटाईन जगत आहोत. हालेलुया. आज आपण ख्रिस्ताला जगत आहोत, त्या प्रेमाला जगत आहोत. ऍक्च्युअली व्हॅलेंटाईन एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीच्या नावाने व्हॅलेंटाईन लोक साजरा करत आहेत. त्याच्या पाठीमागे जर का तुम्ही जर त्या गोष्टी जर खोदून जर पाहिल्या तर तुम्हाला कळत त्या कशा डिमोनिकली तुम्हाला घेऊन जातात. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पारखायचं आहे, आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायचं आहे की आपण
त्या जैविक रीतीमध्ये तर नाही चालवलं ना, आपण औपचारिक रीतीमध्ये तर नाही चालवलं ना, औपचारिक आणि जैविक रीतीमध्ये चालत आहे, तर ती प्रीती आपल्यामध्ये नाही. आणि ती प्रीती जर आपल्यामध्ये नाही तर प्रभू म्हणत आहे, दोष लावत आहे, तो आपली पहिली प्रीती सोडली. पहिली प्रीती काय चीज आहे? पहिली प्रीती काय चीज? जेव्हा आपल्या जीवनामध्ये अनेक लोकांना तर पहिलं प्रेमच अजून माहिती नाही. आता काय बोलायला पाहिजे? प्रेज द लॉर्ड. देव कळाल्याच्या नंतर तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस पौलाला जो आहे देवाने दर्शन दिलं आणि देवाने दर्शन दिलं आणि पौल त्यावेळेस प्रभू येशूने दर्शन देऊन त्याला म्हटलं, पौला पौला तू माझा छळ का करतोस? तो पौल जो आहे त्या क्षणाच्या अगोदर मंडळीचा छळ करणार. प्रेज द लॉर्ड. आणि तोच पौल त्या क्षणाच्या नंतर मंडळीसाठी सहन करणार होतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवाची प्रीती अंतःकरण बदलून टाकते प्रियांनो. हालेलुया. देवाची प्रीती आपल्या आत्मिक जीवनाला पंख देते. हालेलुया. आत्मिक जीवनाला आपल्या पायाला चालना देते. प्रेज द लॉर्ड. का जायचंय? देवाचं प्रेम आहे. का जायचंय? देवाचं प्रेम आहे. का करायचंय? देवाचं प्रेम आहे. का असं वागायचं? देवाचं प्रेम आहे. का हे नाही करायचं? देवाचं प्रेम आहे. का ते नाही करायचं? देवाचं प्रेम आहे. का भावाला मदत करायची? देवाचं प्रेम आहे. का बहिणीला मदत करायची? देवाचं प्रेम आहे. का तिला सांत्वन द्यायचंय? देवाचं प्रेम आहे, नॉट औपचारिकता. प्रेज द लॉर्ड. त्यांनी साखरपत्तीचा पुडा दिला, चहा दिला म्हणून आपणही नाही. औपचारिकता नाही. तुम्हाला कळकळ आहे म्हणून जर तुम्ही दिला, तुम्ही प्रेमाने दिला तर ते आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. देवाचं वचन खूप सुंदर रीतीने आज शिकवत आहे. आज ते पहिलं प्रेम जे आहे ना, अनेक लोकांनी जाणलेलंच नाहीये. पहिलं प्रेम, ज्यावेळेस तुम्ही देवासोबत इंटरॅक्ट झाला, तुम्हाला देव कळाला, तुम्हाला त्याचं दुःख कळालं, त्याचं दुःख तुम्ही जाणलं की माझ्यासाठी त्याने सहन केलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस तुम्ही बाप्तिस्मा घेता ना, ज्यावेळेस तुम्ही करारबद्ध होता ना, ज्यावेळेस तुमचं तारण होऊन तुम्ही बाप्तिस्माला सामोरं जायला लागता ना, तोच तो काळ आहे ज्यावेळेस तुम्हाला समजतं आणि तुम्ही ह्या गोष्टीची तुम्ही त्या ठिकाणी ग्वाही देता, मी माझं जीवन देवाला समर्पण करत आहे. प्रेज द लॉर्ड. पण अनेक लोकांना त्याचा अर्थच नाही समजत. म्हणून पुन्हा ते पडण्याचा अनुभव, पुन्हा पडण्याचा अनुभव, पुन्हा पडण्याचा अनुभव. पुन्हा ज्यावेळेस जैविक लोभ, मोह, पाश, वासना, व्यसन, ह्या ज्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या पुन्हा पुन्हा का तुमच्या आयुष्यात शिरतात? कारण की तुम्हाला त्या प्रेमच अजून मिळालेलं नाही. प्रेज द लॉर्ड. तुम्ही अजूनही त्या वीर जाराच्या कहाणीमध्ये आहात. तुम्ही अजूनही त्या लैला मजनूच्या कहाणीमध्ये आहात. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला ते प्रेम नाही. प्रेज द लॉर्ड. खरं प्रेम आपल्या जीवनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. देवाचं वचन सांगतं, एक मित्र ज्यावेळेस आपल्या मित्राकरता प्राण देतो, त्यापेक्षा मोठी प्रीती कोणती नाही. प्रेज द लॉर्ड. एक मित्र, प्रभूने काय म्हटलं? मी तुम्हाला मित्र म्हणतो. मी तुम्हाला दास म्हणत नाही. मी तुम्हाला काय म्हणतो? मी तुम्हाला मित्र म्हणत आहे. आणि एक मित्र आपल्या मित्रासाठी प्राण देतो, म्हणजे मरणाच्या अगोदर त्याच्या मरणाची पुन्हा एकदा तो ग्वाही देत आहे, मी मित्र असून मित्र म्हणून तुझ्यासाठी मरणाला सामोरं जात आहे, चाललोय. प्रेज द लॉर्ड. एका मित्राने एका मित्रासाठी काय करणं यात त्याला काय लाभ नाही. प्रेज द लॉर्ड. काय तो त्याचा नातेवाईक आहे? तो त्याला स्वतःच्या घरात ठेवणार आहे? एखादा मित्र जर का मोठा झाला, लोक म्हणतात दादाने सांगितलं खूप छान, याच्या उन्नतीमध्ये त्याला आनंद नाही, त्याच्या उन्नतीमध्ये त्याला आनंद नाही. प्रेज द लॉर्ड. मित्रांचं पण असंच असतं. 4 मित्र सोबत असले, एखाद्याला उन्नती मिळायला लागली, दुसऱ्याला नाही आवडत. नातेवाईकामध्ये पण असंच असतं. एखाद्याला उन्नती मिळाली, दुसऱ्याला नाही आवडत. प्रेज द लॉर्ड. पण ख्रिस्ताबद्दल जर का म्हटलं तर त्याने जे आहे तो खऱ्या मित्राची कहाणी त्या ठिकाणी पूर्तता करून दिली. मित्राने मित्रासाठी प्राण दिलेला आहे. कशासाठी? ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी मरायला पाहिजे होतं, ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी त्रास भोगायला पाहिजे होता, ज्या ठिकाणी तुम्ही आणि मी आणि स्वतःला बलिदान करूनही ते तारण नसतो मिळवू शकलो, ते तारण त्याने स्वतःला बलिदान करून दिलेलं आहे. ते तारण त्याने तुम्हाला आणि मला मिळवून दिलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. त्याची कृपा, प्रभू येशूची कृपा आणि ही देवाची प्रीती.
त्याने आपल्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं प्रियांनो. आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय करायचं नाहीये, त्या उद्धाराचा आनंद आपल्याला गमवायचा नाही. प्रेषितांच्या कृत्यामध्ये म्हटलेलं आहे की काही कारणामुळे हा उद्धाराचा आनंद आपल्याकडून गमावला जातो. त्याच्यामध्ये हेही काही कारण आहे बघा. त्याच्यापैकी हे एक प्रमुख कारण आहे मंडळी जीवनामध्ये. बऱ्याच वेळा प्रेषितांचे कृत्य 20 अध्याय 29-30 वचन. 29-30 20-29-30. मी केल्यावर कल्पाची दया माया मन न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे पुन्हा वाच बेटा. मी गेल्यावर कळपाची दया माया न करणारे क्रूर लांडगे तुमच्यामध्ये शिरतील, हे मी जाणून आहे. तुमच्यापैकी काही माणसे उठून शिष्यांना आपल्या मागे ओढून घेण्यासाठी विपरीत गोष्टी बोलतील. प्रेज द लॉर्ड. प्रेम आणि क्रूरता हे परस्पर विरोधी स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. हे परस्पर विरोधी स्वभाव आहे. जो क्रूर आहे तो प्रेम नाही करू शकत, आणि जो प्रेमळ आहे तो क्रूरता नाही करू शकत. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, आज आपल्या जीवनामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतं बऱ्याच वेळा आपण अशा काही संगत्यांमध्ये जातो, अशा काही लोकांना भेटतो, असे काही वचन आपण ऐकतो, अशा काही लोकांच्या सोबत आपण जातो, त्या ठिकाणी काय होऊन जातं, आपल्याला या वचनाचा अर्थ उलगडा व्हायला आपल्याला अवघड जातं. प्रेज द लॉर्ड. वचनाचा सारांश आहे अनेक ठिकाणी वचनाचा गाभाने समजून सांगितलं जातं. प्रेज द लॉर्ड. वचनाचा गाभा हा आहे की ते जीवन, ते वचन जे आहे मोठ्या मोठ्या स्वरूपात मांडलं नाही गेलं पाहिजे, तर ते मोठ्या मोठ्या स्वरूपात तुमच्या जीवनात, मोठ्या नाही छोट्या छोट्या स्वरूपात तुमच्या जीवनात आचरण असायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मोठे मोठे वचन नको, छोटी छोटी वचन. प्रेज द लॉर्ड. बूंद बूंद से समंदर भरता है. प्रेज द लॉर्ड. त्या पद्धतीनं तो थेंब थेंब का होईना तुम्ही साचवायला सुरुवात जर का केली तर तुमचं जीवन होईल. प्रेज द लॉर्ड. अनेक लोक जे आहेत क्रूरतेने मंडळांमध्ये शिरलेले आहेत, त्यांना कळतच नाही दिस इज द बिझनेस ओनली. प्रेज द लॉर्ड. त्यांना कळतच नाही की याने या व्यक्तीचा नाश होईल. अनेक लोक मनात पाहिजे ते पटकन निर्णय घेतात, कळत नाही या गोष्टीमुळे कदाचित माझा भाऊ अडखळत. अनेक लोक जे आहेत त्यांच्यामुळे इतर लोक त्यांना पाहून आचरण करतात, त्यांना कळतच नाही. मंडळीमध्ये आपण येतो आणि आपण वाईट आचरण ठेवतो आणि मग दुसरा भाऊ अडखळतो. त्या दुसऱ्या भावाच्या अडखळणारा ते कारण झालेले. प्रेज द लॉर्ड. आणि त्यांना कळत नाही तो आशीर्वादाचा वाटा त्यांना मिळाला पाहिजे, त्या आशीर्वादाचा वाटा न मिळता ते लोक सापाचा वाटा घेतात. प्रेज द लॉर्ड. या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं जर ते खरं प्रेम आपल्यामध्ये आहे, जर देवाची खरी प्रीती जी वधस्तंभाच्या द्वारे आपण मिळवलेली आहे, वधस्तंभावरील ख्रिस्ताच्या द्वारे आपण मिळवलेली आहे, ती आपल्यामध्ये राहील. वधस्तंभ क्रॉस गळ्यात घालून चालण्याची आपल्याला गरज नाही, क्रॉस मनात घेऊन चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला प्रभू देवाच्या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला बोध करते. पहिली प्रीती जर अजून तुम्ही मिळवली नसेल ना, तर त्या प्रीतीला मिळवा. जाणा ज्या देवाची तुम्ही आराधना करताय, ज्या देवाच्या उपस्थितीमध्ये तुम्ही बसताय, ज्या देवाचं वचन तुम्ही ऐकताय, त्या देवाला जाणा, त्याचं प्रेम जाणा. आणि ते प्रेम तुम्ही जाणलं ना, ते तुमच्यामधून फुटून वाहल. प्रेज द लॉर्ड. ते फुटून वाहू द्या, तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाही. मी नेहमी म्हणत असतो, तेव्हा तुम्हाला सांगायची गरज नाही की ही गोष्ट चूक आहे, ही गोष्ट बरोबर आहे. देवाचा आत्मा आणि देवाचं प्रेम तुम्हाला त्या गोष्टी प्रगट करतात. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या ठिकाणी पुन्हा एकदा त्या मंडळीकडे येऊ आपण वापस. त्या मंडळीकडे येत असताना तिच्याविषयी काय म्हटलेलं आहे, तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी मला तुला दोष देणे प्राप्त आहे. 5व्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. प्रेज द लॉर्ड. आज आपल्याला या गोष्टीचे पालन करायचे, पश्चाताप करणं गरजेचं आहे.
आपल्याला ज्या गोष्टी एखाद्या वेळेस आपल्याला ज्या गोष्टी नाही जमत ना, त्या गोष्टी आपल्याला ज्यावेळेस कळतं ही गोष्ट माझ्याकडून चूक झालेली आहे, आपण काय करतो, ओक्साबोक्सी रडतो. अहो, ही सगळ्यात मोठी चूक आहे की देवाचं प्रेम न कळणं. Praise the Lord. देवामध्ये चालत असताना आपण काय आहे, कदाचित आपल्याला देवाच्या दासाने सांगितलं म्हणून आपण बाप्तिस्माला कदाचित सामोरे गेलेलो असू, आपल्याला त्याचा अर्थ नाही कळलेला असेल, परंतु आज ती वेळ आहे. आज जाणार, देवाचं प्रेम जाणार, देवाचं मन जाणार, देवाची इच्छा काय ते जाणार. Praise the Lord. वधस्तंभावर तो खिळलेला ख्रिस्त, त्याला जाणार, त्याच्या पाठीमागे चाला. Praise the Lord. त्याला तुम्ही समजून घ्या, वचन वाचा. त्यासाठी तुम्हाला वचन वाचणं खूप गरजेचं आहे, तुम्हाला प्रार्थना करणं खूप गरजेचं आहे. दैनंदिन जीवनामध्ये ख्रिस्ताला आपल्या जवळ सोबत ठेवणं खूप गरजेचं आहे. Praise the Lord. संडे टू संडे बायबल उचलून चालल्याने ही गोष्ट नाही होणार. Praise the Lord. तारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तारण एक दिवसाची प्रोसेस नाहीये. Praise the Lord. तारण ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. एक व्यक्ती स्वर्गात जाणं ही त्याच्या पूर्ण जीवनाची प्रोसेस आहे. एक व्यक्ती मेल्यानंतर तरला जाऊन स्वर्गात जाणं हे पूर्ण कंटिन्युअस प्रोसेस आहे. ही एक दिवसाची प्रोसेस नाहीये की एक दिवसात मी क्षमा मागेन आणि देव मला घेईल. इट्स अ मिथ. Praise the Lord. ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. आपल्याला या कंटिन्युअस प्रोसेसला फॉलो करायचं आहे प्रिय. त्या ठिकाणी म्हटलंय आज आपल्याला प्रभू बोलत आहे, कुठून पतन पावला. आज आपल्याला आठवायचंय. कदाचित आपलं पतन ते असू शकतं की आपण देवाची प्रीती न जाणता आपण देवाला सामोरे गेलो. बऱ्याच वेळा देवाची प्रीती न जाणता आपण प्रभू भोजनामध्ये हात घातला. प्रभू भोजनामध्ये हात घालत असताना पण प्रभू भोजन तुम्हाला माहिती काय वेगळी आत्मिक जीवनामध्ये चालत असताना आपल्याला या ठिकाणी बसण्यासाठी, या ठिकाणी गर्दी करण्यासाठी आपलं नको आहे. Praise the Lord. आपल्याला काय पाहिजे, आपल्याला देवासाठी खरं तारण होणं गरजेचं आहे. माझ्यासाठी पारितोषिक काय माहितीये, एक भाऊ स्वर्गात झाले, एक बहीण स्वर्गात झाले. Praise the Lord. तुम्ही वाचणं, मी वाचणं, माझा परिवार वाचणं, Praise the Lord, हे माझ्यासाठी पारितोषिक आहे. हे नाही इथं गर्दी जमा होणं. Praise the Lord. हे नाही की पाळतं तयार होणं, मंडळात तयार होणं, नाही. इट्स सेकंड थिंग. Praise the Lord. ही दुय्यम गोष्ट आहे. सगळ्यात महत्वाचं आहे प्रत्येकाचं तारण होणं. म्हणून प्रत्येकाला मी वैयक्तिक जाऊन समजून सांग. Praise the Lord. म्हणून जर तुम्हाला देवाचं वचन आज बोलत असेल की नाही ते प्रेम कळलं, आज ते प्रेमाला सामोरे जा. Praise the Lord. नाही ती गोष्ट कळली, आज तुम्ही सामोरे जा. आज तुम्ही त्या गोष्टीमध्ये सरेंडर करा. आज तुम्ही देवाचं प्रेम जाणून घ्या. त्याने तुमच्यासाठी आपला एक पुत्र दिला. Praise the Lord. त्या पुत्राने स्वतःला बलिदान होऊ दिलं. तुमच्यासाठी तारण मोकळं केलेलं आहे ख्रिस्त. आणि या सगळ्या गोष्टी होऊनही आपल्या जीवनामध्ये जे आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे त्याने तुम्हाला आणि मला त्याच्या राज्यामध्ये येण्याची संधी दिली, पुत्र होण्याची संधी दिलेली आहे. Praise the Lord. आज प्रभू बोलत आहे. आज प्रभू आपल्याला सांगत आहे. तो म्हणतो, तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईल आणि तुझी समय तिच्या ठिकाणावरून काढून टाकेल. Praise the Lord. परमेश्वराला हे आवडत नाही, पण तरी देखील सेकंडरी वचनाच्या अर्ध्या पार्ट मध्ये तो बोलत आहे. पश्चाताप कर, पहिले तो इन्सिस्ट करत आहे. जाणून घे, पहिले तो सांगत आहे. पण तो दुसऱ्या पार्ट मध्ये नाही, तो बोलत आहे तर नाही केला तर मी तुझी समय तुझ्या ठिकाणावरून काढून टाकेल. Praise the Lord. आज असं कोणाच्या जीवनामध्ये होऊ नये. देवाचं वचन देव सांगतो की कोणाचा नाश होतो यात परमेश्वराला संतोष वाटत नाही, उलट दुःख वाटतं, खेद होतो परमेश्वर. Praise the Lord. 6व्या वचनामध्ये देवाचं वचन सांगतं, तरी पण तुझ्यात एक आहे की तू निकलाइतांच्या कृत्यांचा द्वेष करतोस, तीही त्यांच्या कृत्यांचा द्वेष करतो. आत्मा मंडळांना काय म्हणतो, हे ज्याला कान आहे तो ऐकतो. जो विजय मिळवतो त्याला देवाच्या बागेत जे जीवनाचे झाड आहे त्यावरचे फळ खावे असते. Praise the Lord. हालेलुया. इतर शिक्षणांचा तुला द्वेष आहे. Praise the Lord. ही गोष्ट तुझी तारीफ करण्यासारखी आहे. तुझे श्रम, तुझे दुःख, आपण प्रभूमध्ये घेतलेले कष्ट, दुःख, वेदना, त्रास, आपण आपल्या लोकांना सोडून आलो, आपण लोकांकडून त्रास सहन केला, आपण अनेक गोष्टीमधून संकटातून गेलो, कधी कधी आपण उपाशी पोटी राहिलो, पण प्रभूला नाही सोडलो. आपण विश्वास नाही त्यागला. विश्वास त्यागण्याची वेळ आली त्यावेळेस
आपण काय केलेलं आहे, विश्वास दृढ धरलेला आहे, आपण त्या ठिकाणी धीर धरलेला आहे. पण एवढं सगळं करून जर आपण प्रीतीमध्ये नाही राहिलो, देवाची प्रेम नाही जाणून घेतलं, तर मात्र आपण पराजित आहोत, तर मात्र आपण हरलेल्या अवस्थेमध्ये आहोत. 7 मंडळांपैकी 2 मंडळ आहेत त्या विजयी मंडळ आहेत, आणि ही ऑलमोस्ट विजयी मंडळी. प्रेज लॉर्ड, प्रेज लॉर्ड. ऑलमोस्ट विजयी मंडळी. एक गोष्टीची चूक आहे. प्रेज लॉर्ड. प्रभू करो अशी मंडळी आपल्याला नाही म्हणायचं. आपल्याला स्मुर्ना, आपल्याला फिलाडेल्फिया यासारख्या विजयी मंडळीसारखं विजयी मंडळी म्हणायचं. लवकरच आपण या बाकीच्या मंडळ्या बघू. खरं तर शास्त्रोक्त पद्धतीने आज काही एपिस्कॉरस मंडळीचं मी घेतलेलं नाहीये. महत्वाचं माझ्यासाठी हे होतं, परमेश्वरासाठी महत्वाचं हे होतं की जे परमेश्वराने आज आपल्याला दिलेलं आहे ते हे समजून सांगण्यासाठी दिलं की आपण देवाचं प्रेम चांगलं केलं. ते पहिलं प्रेम काय असतं? प्रेज द लॉर्ड. ते पहिलं प्रेम म्हणजे ते बॉलिवूडचं पहिलं प्रेम नाही. प्रेज द लॉर्ड. देवाचं पहिलं प्रेम. प्रेज द लॉर्ड. पहिलं देवाला स्थान आहे का? तुम्ही देवाचं प्रेम जाणलं का? त्या गोष्टी करण्यासाठी प्रभू आपल्या जीवनामध्ये सहाय्य करो आणि एक अविनाशी जीवन जगत, एक आदर्श मंडळी म्हणून समोर येण्यासाठी आपल्या मंडळीला प्रभू कृपा करो. प्रेज द लॉर्ड. या समय मी देवाच्या दासाला विनंती करतो की आलेल्या ऑनलाईन ऑफलाईन आलेल्या सर्व लोकांसाठी देवाच्या दासाने या समयाला प्रार्थना करावी आणि मग आपण पुढच्या विधीमध्ये जाऊ. प्रेज द लॉर्ड. आमच्या बापा, मी आमचा स्वामी प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये तुझ्या चरणाजवळ येतो, कारण प्रभू बापा तू आम्हावर दया केली, कृपा केली आणि त्या प्रियाच्या नावामध्ये आमची प्रार्थना तू ऐकशील असा वायदा दिला देवा. म्हणून आज आम्ही प्रार्थना करतो, ज्या गोष्टी आज आमच्याकडे तुझ्या वचनामधून आल्या त्या तू आशीर्वादित केल्या देवा. आम्ही तुला धन्यवाद देतो. आमच्या जीवनामध्ये त्या खचून भरण्यासाठी प्रभू, आम्ही आमचं प्रेम न विसरण्यासाठी, तुझ बरोबर चालण्यासाठी प्रभू देवापा तू आम्हाला विशेष कृपा करो. भरपूर गोष्टी आम्ही करतो प्रभू देवापा, तरी पुन्हा ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आमच्याकडून होत नाही देवा. म्हणून तू आम्हाला दया कर, कृपा कर, मदत कर देवा. पवित्र आत्म्याने तू आम्हाला मार्गदर्शन कर. तुला ज्या गोष्टी योग्य आहे प्रभू त्या गोष्टी आमच्याकडून घडाव्या. तुझ्या मंडळीमध्ये प्रभू आम्ही उभं राहावं, अनेकांना घेऊन यावं देवापा. म्हणून तू आमचं जीवन आशीर्वादित कर अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देवापा. आमचे जे सर्व प्रियजन यावेळी फिजिकली प्रभू उपस्थित आहे आणि ऑनलाईन उपस्थित आहे प्रभू देवापा, त्या सर्वांना तुझ्या कृपेच्या पवित्र हातात देतो. आज जे आले नाही प्रभू त्यांनाही तुझ्या हातात देतो देवापा. त्यांच्या मनाला चूर लागू दे देवापा. पुढच्या वेळी त्यांनी प्रभू घाईने प्रभू चर्चला जाण्यासाठी तयारी करावी असा तू अनुग्रह कर देवापा. देवा तुझ्या दासाला तू कृपा पुरवली, तुझं वचन सांगण्यासाठी दया केली प्रभू, तुला धन्यवाद देतो. पुन्हा एक वार प्रभू ही मंडळी तुझ्या हातात घे देवापा. अनेक लोकांना या मंडळी बरोबर जोड, ज्यांना तू तारणासाठी नियुक्त करून ठेवलेला आहे प्रभू, त्या प्रत्येकाला प्रभू या ठिकाणी येण्यासाठी कृपा पुरव प्रभू. ही जागा वाढव प्रभू देवापा अशा आम्ही प्रार्थना करतो. तुझ्या आत्म्याने प्रभू देवापा आम्ही प्रार्थना करतो देवापा. तू जी छोटी सुरुवात आहे प्रभू तू तुझ्या मनात नाही, तू भरभरून देणारा परमेश्वर आहे देवापा. म्हणून प्रभू आम्ही मंडळी तुझ्या हातात देतो देवा. तुझी दया तुझी कृपा होऊ दे देवापा. पुन्हा एक वार ही जागा तुझ्या हातात घे. तुझा दया तुझी कृपा आणि वरदस्त या जागेवर राहू दे देवापा. अनेक लोकांना उद्धाराचा मार्ग या ठिकाणाहून कळू दे अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो. अनेकांचं जीवन शांतीने भरू दे प्रभू अशी आम्ही तुझ्याकडे प्रार्थना करतो देवा. पुन्हा आमचं गुन्हा पण तू दूर केलं, आम्ही तुला धन्यवाद देतो. अजूनही काही गोष्टी आहेत प्रभू ज्या आम्हाला समजत नाही त्या आम्हाला दाखव प्रभू. आम्ही तुझ्या योग्यतेचे बनाव म्हणून तू आम्हाला सहाय्य करू. पुन्हा एक वार आमचे सर्व प्रियजन आम्हा प्रत्येकाला तुझ्या हातात देतो. तुझ्या दयेने तुझ्या कृपेने तू आम्हाला चालव. प्रभू येशूच्या गौरव नावामध्ये मागतो म्हणतो आई. आमेन. Praise the Lord. God bless you all. प्रेस लॉर्ड. इथून पुढचा समय जो आहे मी पुन्हा एकदा निकिताकडे देतो.